नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या सेक्शन नंबर 14 ते 33वर चर्चा करू. नमस्कार. भारतीय न्याय संहिता 2023 लागू झाली आहे आणि सोबतच एक मोठा कायदेशीर प्रश्न घेऊन आली आहे. एक असा महत्त्वाचा नियम जो कायद्याच्या पुस्तकातून गायब झालेला दिसतोय, पण तो खरंच नाहीसा झालाय का? चला, या कायदेशीर कोड्याचा आज आपण उलगडा करूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडलाय तो हा की काय खरंच 160 वर्ष जुना आणि कायद्याचा आधारस्तंभ असलेला एक नियम नवीन भारतीय न्याय संहितेमधून काढून टाकण्यात आलाय? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधूया. अच्छा, हे कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी जुन्या कायद्याकडे म्हणजे भारतीय दंडसंहिता 1860कडे जावं लागेल, जिथे हे तत्त्व अगदी स्पष्टपणे मांडलं होतं. भारतीय दंडसंहिता 1860मध्ये एक अगदी स्पष्ट आणि सोपा नियम होता, कलम 6. हे कलम काय सांगायचं तर या संहितेमधली प्रत्येक गुन्ह्याची व्याख्या ही सर्वसाधारण अपवाद म्हणजे जनरल एक्सेप्शन्स नावाच्या प्रकरणाला धरूनच समजून घ्यायची. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जेव्हा कोणताही गुन्हा, उदाहरणार्थ चोरी किंवा दुखापत याबद्दल वाचता, तेव्हा प्रकरण 4 मधील सगळे अपवाद त्याला आपोआप लागू होतात असं गृहीत धरायचं. ठीक आहे, जुन्या कायद्यात काय होतं ते तर आपल्याला कळलं. आता वळूया नवीन कायद्याकडे आणि बघूया की हे कोडं नक्की सुरू कुठून होतं. आता खरी गंमत इथेच आहे. जेव्हा आपण नवीन भारतीय न्याय संहिता 2023 बघतो तेव्हा आपल्याला IPCच्या कलम 6 सारखं काहीच दिसत नाही. डायरेक्ट असं कोणतंच कलम नाहीये आणि सगळा गोंधळ इथूनच सुरू झालाय. मग याचा अर्थ असा होतो का की तो नियमच काढून टाकला आहे? तर जर कलम गेलं तर काय नियमही गेला? तर अजिबात नाही. उत्तर आहे नाही. आणि हेच तत्त्व नवीन कायद्यात कसं अगदी हुशारीने टिकवून ठेवले तेच आपल्याला आता बघायचंय. या कोड्याचं उत्तर आहे ना, ते आपल्याला BNSच्या 2 महत्त्वाच्या भागांना एकत्र जोडल्यावर मिळतं. पहिला भाग आहे भारतीय न्याय संहितेचं कलम 2 आणि दुसरा आहे प्रकरण 3. चला, भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 2च्या अगदी पहिल्या ओळीकडे बघूया. ती काय म्हणते? इन दिस संहिता अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स. आता हे जे शब्द आहेत ना, अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स, म्हणजेच जोपर्यंत संदर्भाला अन्यथा आवश्यक नसेल तर, हेच आपल्या कोड्याचं उत्तर आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की कोणतीही व्याख्या ही दगडावरची रेष नाहीये, तिला संपूर्ण कायद्याच्या संदर्भातच समजून घ्यावं लागेल. आणि हा संदर्भ आपल्याला कुठे मिळतो? तर तो मिळतो प्रकरण 3 मध्ये, म्हणजेच BNSच्या कलम 14 ते 44, जे सर्वसाधारण अपवादांबद्दल बोलतं. खाजगी संरक्षण, अपघात, मनाचं अस्वास्थ्य यांसारखे सगळे अपवाद इथे दिले आहेत. म्हणजे कलम 2 सांगतं की संदर्भात सहित वाचा आणि प्रकरण 3 तो संदर्भ देतं. झालं, आपलं कोडं सुटलं. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर BNSमधलं कोणतंही कृत्य गुन्हा आहे की नाही हे ठरवताना आधी हे बघावं लागेल की त्यावर कुठला सर्वसाधारण अपवाद लागू होतोय का. जरी गुन्ह्याची व्याख्या पूर्ण होत असली पण जर एखादा अपवाद लागू झाला तर तो गुन्हाच नाही. चला, एक साधं आणि परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं उदाहरण घेऊ. समजा अने बला मारलं. आता हे दुखापत या गुन्ह्याच्या व्याख्येत तर बसतंय, पण जर अने हे स्वतःच्या बचावासाठी म्हणजे खाजगी संरक्षणाच्या हक्काखाली केलं असेल, जो प्रकरण 3 मध्ये दिलेला एक महत्त्वाचा अपवाद आहे, तर मग अने कोणताही गुन्हा केलेला नाही. झालं, इतकं सोपं आहे. बरं, आपण हे जे काही म्हणतोय त्याला काही आधार आहे का? तर हो, याला सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या निकालांचा आणि कायदेशीर सिद्धांतांचा भक्कम आधार आहे. चला बघूया. तोलाराम रेलुमल विरुद्ध बॉम्बे राज्य या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोल्डन रूल दिला होता. फौजदारी कायद्याचा अर्थ लावताना जर 2 अर्थ निघत असतील तर जो अर्थ आरोपीच्या बाजूने आहे तो स्वीकारला पाहिजे. आता सर्वसाधारण अपवाद तर नेहमीच आरोपीला मदत करतात, त्यामुळे हा नियम त्यांना लागू करण्यालाच पाठिंबा देतो. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विरुद्ध मोहम्मद याकूब या केसने तर हे आणखीनच स्पष्ट केलं की कायद्यातली कोणतीही व्याख्या तुम्ही वेगळी काढून वाचूच शकत नाही. तिला संपूर्ण कायद्याच्या चौकटीतच पाहावं लागतं.
म्हणजेच गुन्ह्याच्या व्याख्येला तुम्ही अपवादांच्या प्रकरणांपासून वेगळं करूच शकत नाही. आणि आता एक खूप महत्वाची गोष्ट जी परीक्षेसाठी लक्षात ठेवायचीच आहे. दयाभाई छगनभाई ठक्कर केस. यामध्ये कोर्टाने स्पष्ट केलंय की जेव्हा आरोपी जनरल एक्सेप्शनचा बचाव घेतो तेव्हा भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची असते. पण इथे एक ट्विस्ट आहे. त्याला हे संशयापलीकडे सिद्ध करायचं नसतं, तर फक्त शक्यतांचा अधिक प्रभाव किंवा प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी दाखवणं पुरेसं आहे. हा पॉइंट उत्तर लिहिताना खूप कामी येईल. ही काही कायदेशीर सूत्र आहेत जी तुमच्या उत्तराला अजून वजन देतात. यातलं पहिलं ॲक्टस नॉन फॅसेट रियम निसी मेन्स सिट्रिया. हे तर फौजदारी कायद्याचा आत्मा आहे. याचा अर्थ केवळ कृत्य केल्यानं गुन्हा होत नाही, त्यासाठी दुष्ट हेतू किंवा मेन्स रिया असणं गरजेचं आहे. आणि सर्वसाधारण अपवाद हेच तर सांगतात की आरोपीचा दुष्ट हेतू नव्हता. चला तर मग आता या सगळ्या चर्चेचा शेवट करूया. IPC विरुद्ध BNS काय आहे अंतिम निकाल? हा तक्ता बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. IPC मध्ये कलम 6 मध्ये नियम स्पष्ट होता, BNS मध्ये तसं वेगळं कलम नाही. IPC मध्ये प्रकरण 4 होतं, इथे प्रकरण 3 आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर दोन्ही कायद्यांमधलं मूळ तत्व जो गाभा आहे तो तसाच आहे. फक्त त्याची मांडणी, त्याची रचना बदलली आहे. म्हणून तुमच्या ज्युडिशियरी परीक्षेसाठीचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. जरी IPCचं कलम 6 BNS मध्ये शब्दशः नाहीये, तरीही तेच तत्व BNSच्या कलम 2 म्हणजेच अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स आणि प्रकरण 3 कलम 1444 या दोन्हींना एकत्र वाचून पूर्णपणे कायम आहे. तर लक्षात ठेवा, प्रत्येक गुन्ह्याला भारतीय न्यायसंहितेच्या प्रकरण 3 मधील सर्वसाधारण अपवादांसोबतच वाचायचंय. कायद्याच्या अशाच स्पष्ट आणि सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. नमस्कार. समजा नकळतपणे किंवा चुकून एखादा गुन्हा घडला तर कायदा माफ करतो का? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधला एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत, जनरल एक्सेप्शन्स म्हणजेच सामान्य अपवाद. आणि यातही आपण खास लक्ष देणार आहोत मिस्टेक ऑफ फॅक्ट म्हणजेच तथ्याची चूक यावर. चला तर मग ही संकल्पना अगदी व्यवस्थित समजून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप काही असा असेल. सगळ्यात आधी चूक झाल्यास माफी ही संकल्पना काय आहे ते पाहू. त्यानंतर आपण कलम 14 आणि कलम 17 कडे वळू. यानंतर या दोन्ही कलमांमधला जो मुख्य फरक आहे तो समजून घेऊ, जो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि शेवटी सद्भावना म्हणजे गुड फेथ आणि पुरावा देण्याची जबाबदारी म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ यावर बोलूया. तर आपलं पहिलं सेक्शन आहे चूक झाल्यास माफी. आता बघा, आपल्याला माहीत आहे की फौजदारी कायद्यात प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षा आहे, पण काही विशेष परिस्थितीत कायदा काही बचाव किंवा अपवादही देतो. तथ्याची चूक हा असाच एक खूप महत्त्वाचा बचाव आहे. ही एक महत्वाची लॅटिन कायदेशीर म्हण आहे जी या संपूर्ण संकल्पनेचा आधार आहे. इग्नोरॅन्शिया फॅक्टी एक्स्क्युजाट, इग्नोरॅन्शिया ज्युरिस नॉन एक्स्क्युजाट. याचा सरळ अर्थ असा आहे की जर एखाद्याकडून तथ्य समजण्यात चूक झाली तर कायदा माफ करू शकतो, पण मला कायदाच माहीत नव्हता असं म्हणून सुटका होऊ शकत नाही. चला आता आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 14 वर. हे कलम अशा परिस्थितीबद्दल आहे जिथे एखादी व्यक्ती कायद्यानुसार एखादं काम करण्यासाठी बांधील असते. भारतीय न्यायसंहितेच्या कलम 14 नुसार कोणतंही कृत्य गुन्हा नाही जे अशा व्यक्तीने केलं आहे जी ते करण्यासाठी कायद्याने बांधील आहे, किंवा जी तथ्यांच्या चुकीमुळे, लक्षात घ्या कायद्याच्या चुकीमुळे नाही, सद्भावनेने स्वतःला तसं करण्यासाठी बांधील मानते. सोप्या शब्दांत सांगायचं तर जर कायद्याने एखादं काम करायला सांगितलं असेल आणि ते करताना सद्भावनेने तथ्यांची चूक झाली तर ते कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. समजून घेऊया. एका कोर्टाच्या अधिकाऱ्याला वाय नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश मिळतात. तो अधिकारी पूर्ण चौकशी करतो आणि त्याला वाटतं की झेड हीच व्यक्ती वाय आहे आणि तो झेडला अटक करतो. आता इथे त्या अधिकाऱ्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. का? कारण तो कायद्याच्या आदेशाने बांधील होता आणि त्याची चूक कायद्याची नव्हती, तर तथ्यांची ओळख पटवण्यात झाली होती. परीक्षेसाठी या 3 अटी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कलम 14चा बचाव घेण्यासाठी पहिलं, आरोपी ते काम करण्यासाठी कायदेशीररित्या बांधील असला पाहिजे.
दुसरं, त्याची चूक ही तथ्याची चूक म्हणजेच मिस्टेक ऑफ फॅक्ट असली पाहिजे, कायद्याची चूक नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं कृत्य सद्भावनेने म्हणजेच गुड फेथने योग्य काळजी घेऊन केलेलं असावं. हा थेट प्रिलिम्समध्ये प्रश्न येऊ शकतो. आता आपण आपल्या तिसऱ्या भागाकडे वळूया. भारतीय न्याय संहिता 2023चं कलम 17. हे कलम अशा कृत्यांबद्दल आहे जिथे कायदा एखादं काम करण्याची परवानगी देतो किंवा त्याला योग्य ठरवतो. कलम 17 नुसार कोणतंही कृत्य गुन्हा नाही जे अशा व्यक्तीने केलं आहे जी ते करण्यासाठी कायद्याने समर्थित आहे किंवा जी तथ्यांच्या चुकीमुळे, पुन्हा एकदा कायद्याच्या चुकीमुळे नाही, सद्भावनेने स्वतःला तसं करण्यासाठी समर्थित मानते. इथे सर्वात महत्त्वाचा शब्द आहे जस्टिफाईड बाय लॉ, म्हणजेच कायद्याने समर्थित. आता हे उदाहरण बघा. ए नावाचा एक सामान्य नागरिक झेडला एक असं कृत्य करताना पाहतो जे त्याला खून वाटतं. कायदा सामान्य नागरिकांनाही अशा परिस्थितीत गुन्हेगाराला पकडण्याचा अधिकार देतो. त्यामुळे ए सद्भावनेने झेडला पकडतो जेणेकरून त्याला अधिकाऱ्यांकडे घेऊन जाता येईल. आता जरी नंतर हे सिद्ध झालं की झेड खरं तर स्वसंरक्षणासाठी कृती करत होता, तरी एने कोणताही गुन्हा केलेला नाही, कारण त्याचं कृत्य कायद्याद्वारे समर्थित म्हणजेच जस्टिफाईड होतं. परीक्षेसाठी याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. कलम 17 मध्ये व्यक्तीवर काम करण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन नसतं. उलट तिला कायद्याकडून परवानगी मिळालेली असते. दुसरं, आपण जे करतोय ते समर्थित आहे हा विश्वास वाजवी असला पाहिजे. आणि तिसरं, हा बचाव एका खाजगी नागरिकाच्या कृतीचंही संरक्षण करू शकतो. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागावर, जो परीक्षेसाठी एक गोल्ड पॉइंट आहे. कलम 14 आणि कलम 17 मध्ये नेमका फरक काय आहे हे समजलं की समजा अर्ध काम झालंच. ह्या तक्त्याकडे पाहूया. पहिला फरक आहे अर्थाचा. कलम 14 म्हणजे बाउंड बाय लॉ, म्हणजे कायद्याने बांधील असणं, तर कलम 17 म्हणजे जस्टिफाईड बाय लॉ, म्हणजे कायद्याद्वारे योग्य ठरवलं जाणं. दुसरा फरक आहे कृतीच्या स्वरूपाचा. कलम 14 मध्ये कृती अनिवार्य आहे, म्हणजे करणं गरजेचं आहे, तर कलम 17 मध्ये कृती ऐच्छिक आहे, म्हणजे करण्याची परवानगी आहे. आणि तिसरं, कलम 14 मध्ये कंपल्शन ऑफ लॉ आहे, म्हणजे कायद्याची सक्ती आहे, तर कलम 17 मध्ये अथॉरिटी ऑफ लॉ आहे, म्हणजे कायद्याने दिलेला अधिकार आहे. आता आपण शेवटच्या भागावर आलो आहोत. कलम 14 आणि 17 या दोन्हींचा बचाव घेण्यासाठी 2 अटींची पूर्तता होणं खूप आवश्यक आहे. त्या आहेत गुड फेथ म्हणजे सद्भावना आणि बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे पुरावा सादर करण्याची जबाबदारी. तर कायद्यामध्ये गुड फेथ किंवा सद्भावना याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ फक्त चांगला हेतू असणं इतकाच नाही. कायदेशीर भाषेत याचा अर्थ आहे ड्यू केअर अँड अटेन्शन, म्हणजेच पूर्ण काळजी आणि लक्ष देऊन केलेलं काम. जर एखादं काम योग्य काळजी न घेता केलं गेलं असेल तर कायदा त्याला सद्भावनेने केलेलं मानत नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की जर कृतीमध्ये निष्काळजीपणा असेल तर हा बचाव मिळू शकत नाही. बचाव सिद्ध करण्यासाठी सद्भावनेने कृती करणं अनिवार्य आहे. आणि दुसरी महत्त्वाची अट आहे पुरावा सादर करण्याच्या जबाबदारीची. भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 105 नुसार जर आरोपीला सामान्य अपवादांचा बचाव घ्यायचा असेल तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ स्वतः आरोपीवर असते. तर हे लक्षात ठेवा, कलम 14 म्हणजे कायदेशीर सक्ती, कलम 17 म्हणजे कायदेशीर परवानगी. आणि या दोन्ही बचावांसाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. चूक ही तथ्यांची असावी आणि कृती सद्भावनेने केलेली असावी. तर पुढच्या वेळी जेव्हा एखादे कायदेशीर प्रकरण वाचाल तेव्हा नेहमी पहा की आरोपीचं कृत्य हे बांधील होतं की फक्त समर्थित. हा छोटासा फरक संपूर्ण प्रकरणाचा निकाल बदलू शकतो. जर अशाच कायदेशीर संकल्पना सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या 2 खूप महत्त्वाच्या कलमांवर चर्चा करणार आहोत. कलम 15 आणि 16 जे ज्युडिशियल इम्युनिटी म्हणजेच न्यायिक संरक्षणाशी संबंधित आहेत. चला एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, जर एखाद्या न्यायाधीशाने चुकीचा निर्णय दिला तर त्यांना शिक्षा होऊ शकते का? हा प्रश्न आपल्याला थेट आजच्या विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत घेऊन जातो आणि तो विषय आहे ज्युडिशियल इम्युनिटी. आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण या संकल्पनेची ओळख करून घेऊ.
मग कलम 15 आणि 16 उदाहरणांसहित सविस्तरपणे समजून घेऊ आणि शेवटी त्यातील फरक आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे यांची उजळणी करूया. तर भारतीय न्याय संहितेच्या प्रकरण 3 मध्ये सामान्य अपवाद किंवा जनरल एक्सेप्शन्स दिलेले आहेत. कलम 15 आणि 16 हे त्याचाच एक भाग आहेत. ही कलमं न्यायव्यवस्थेला स्वतंत्रपणे आणि कोणत्याही भीतीशिवाय काम करण्यासाठी आवश्यक असलेलं संरक्षण देतात. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023चं कलम 15 समजून घेणार आहोत. हे कलम न्यायाधीशांनी केलेल्या कृत्यांना संरक्षण देतं. या कलमाचा सरळ सोपा अर्थ असा आहे की जेव्हा एखादे न्यायाधीश आपलं न्यायिक कर्तव्य पार पाडत असतात तेव्हा त्यांनी केलेलं कोणतंही कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. गंमत म्हणजे नंतर जरी असं कळालं की त्यांच्याकडे तो अधिकार नव्हता, पण त्यांनी सद्भावनेने म्हणजे गुड फेथमध्ये काम केलं असेल तरीही त्यांना हे संरक्षण मिळेल. या कलमांतर्गत संरक्षण मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे घटक पूर्ण व्हायला हवेत. पहिलं, ती व्यक्ती न्यायाधीश असली पाहिजे. दुसरं, त्यांनी न्यायिकरित्या म्हणजेच ज्युडिशली काम केलेलं असावं, म्हणजे त्यांच्या अधिकृत क्षमतेत. तिसरं, ते कृत्य कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून केलेलं असावं. आणि चौथं, किंवा त्यांच्याकडे असा अधिकार आहे असा त्यांनी सद्भावनेने विश्वास ठेवला असेल. हे आपण एका साध्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा एका दंडाधिकाऱ्याला वाटतं की त्यांच्या अधिकारक्षेत्रात गुन्हा घडला आहे आणि ते आरोपीच्या अटकेचं वॉरंट काढतात. पण नंतर कळतं की ते प्रकरण त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेरचं होतं. आता इथे जर त्या दंडाधिकाऱ्याने गुड फेथमध्ये म्हणजे सद्भावनेने हा निर्णय घेतला असेल तर त्यांना कलम 15 अंतर्गत संरक्षण मिळेल. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा खटला आहे अनवर हुसेन विरुद्ध अजय कुमार मुखर्जी. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की न्यायपालिकेचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी न्यायाधीशांनी गुड फेथमध्ये केलेल्या न्यायिक कृत्यांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर न्यायाधीश निर्भीडपणे निर्णय देऊ शकणार नाहीत. हे लक्षात ठेवा की हे कलम पूर्वी भारतीय दंड संहिता 1860 म्हणजेच IPCचं कलम 77 होतं, जे आता भारतीय न्याय संहिता 2023ने बदललं आहे. न्यायपालिकेच्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. प्रिलिम्समध्ये यावर थेट प्रश्न येऊ शकतो, तर मेन्समध्ये यावर आधारित केस स्टडी विचारली जाऊ शकते. त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की याच्याशीच संबंधित पुढचं कलम काय आहे. आता आपण भारतीय न्याय संहिता 2023चं कलम 16 समजून घेऊ, जे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देतं. तर हे कलम त्या लोकांना संरक्षण देतं जे न्यायालयाच्या निर्णयाची किंवा आदेशाची अंमलबजावणी करतात. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी न्यायालयाला तसा आदेश देण्याचा अधिकारक्षेत्र नसलं तरीही जोपर्यंत त्या व्यक्तीने गुड फेथमध्ये काम केलं आहे तोपर्यंत तिला संरक्षण मिळतं. कलम 16 अंतर्गत संरक्षणासाठी या 4 अटी पूर्ण होणं आवश्यक आहे. पहिली अट, न्यायालयाचा एखादा निर्णय किंवा आदेश असायला हवा. दुसरी, केलेलं कृत्य त्या आदेशाच्या अनुपालनानुसारच असायला हवं. तिसरी, तो आदेश त्यावेळी अंमलात असला पाहिजे. आणि चौथी, कृत्य करणाऱ्या व्यक्तीने सद्भावनेने विश्वास ठेवला पाहिजे की न्यायालयाला तसा आदेश देण्याचा अधिकारक्षेत्र होतं. उदाहरणादाखल समजा एका पोलीस अधिकाऱ्याला कोर्टाकडून अटक वॉरंट मिळतं आणि तो त्या व्यक्तीला अटक करतो. काही दिवसांनी कळतं की ते वॉरंट काही तांत्रिक कारणांमुळे अवैध होतं. आता इथे त्या पोलीस अधिकाऱ्याने तर फक्त गुड फेथमध्ये न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं आहे, बरोबर? म्हणून त्याला कलम 16 अंतर्गत संरक्षण मिळेल आणि त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. या संदर्भातली एक महत्त्वाची केस आहे माताजोग डोबे विरुद्ध HC भारी. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गुड फेथ म्हणजे सद्भावना या शब्दावर खूप जोर दिला. कोर्टाने स्पष्ट केलं की गुड फेथचा अर्थ फक्त प्रामाणिकपणे वागणं एवढाच नाही, तर त्यात ड्यू केअर अँड अटेन्शन म्हणजेच योग्य ती काळजी आणि लक्ष याचाही समावेश होतो. याचा अर्थ कोणतंही कृत्य करण्यापूर्वी वाजवी पातळीवरची सावधगिरी बाळगली पाहिजे. परीक्षेमध्ये ड्यू केअर अँड अटेन्शन हा कीवर्ड नक्की वापरा. हे कलम पूर्वी भारतीय दंड संहिता 1860 म्हणजेच IPCचं कलम 78 होतं, जे आता भारतीय न्याय संहिता 2023 मुळे बदललं गेलं आहे. खास करून APO परीक्षेमध्ये या टॉपिकवर थेट प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे प्रिलिम्ससाठी हा मुद्दा लक्षात ठेवा. चला तर
आता या दोन्ही कलमांमधला मुख्य फरक समजून घेऊया आणि परीक्षेसाठी एक जलद उजळणी करूया, जेणेकरून सगळ्या संकल्पना अगदी स्पष्ट होतील. हा तक्ता बघा. यातून फरक अगदी स्पष्ट होतो. पहिला मुद्दा आहे, कोणाला संरक्षण मिळतं. तर कलम 15 मध्ये न्यायाधीशाला संरक्षण आहे, तर कलम 16 मध्ये आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीला. दुसरा मुद्दा, कृत्याचं स्वरूप. कलम 15 मध्ये कृत्य न्यायिक असलं पाहिजे, तर कलम 16 मध्ये ते आदेशाच्या अनुपालनानुसार केलेलं असावं. त्यामुळे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हाच की कलम 15 न्यायाधीशांना वाचवतं आणि कलम 16 आदेशाचं पालन करणाऱ्याला. तर चला, सगळं काही 3 सोप्या मुद्द्यांमध्ये पुन्हा एकदा आठवूया. पहिला, कलम 15 न्यायाधीशांच्या न्यायिक कृत्यासाठी संरक्षण, पण गुड फेथमध्ये. दुसरं, कलम 16 न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीसाठी संरक्षण, इथेही गुड फेथ आवश्यक. आणि तिसरा, परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही कलमं सामान्य अपवाद या संकल्पनेचा गाभा आहेत आणि न्यायपालिका व एपीओ परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजसाठी इतकंच. आशा आहे की तुम्हाला BNSची कलम 15 आणि 16 चांगल्या प्रकारे समजली असतील. न्यायपालिका परीक्षा केंद्रित अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या सेक्शनबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे कलम 18. चला मग लगेच सुरुवात करूया. एक विचार करा. समजा आपल्याकडून नकळतपणे म्हणजे अपघाताने एखादी चूक झाली. आपला उद्देश अजिबात वाईट नव्हता. तर मग कायदा याला गुन्हा मानेल का? हाच प्रश्न आहे आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आपण बोलतोय भारतीय न्याय संहिता 2023 बद्दल. या कायद्यामध्ये सामान्य अपवाद किंवा जनरल एक्सेप्शन्स नावाचं एक प्रकरण आहे आणि याच प्रकरणात येतं आपलं कलम 18, ज्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हे कलम काय म्हणतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही गोष्ट अपराध नाही जी दुर्दैवाने किंवा अपघाताने आणि कोणताही अपराधिक हेतू किंवा ज्ञान नसताना केली जाते. याचा सरळ अर्थ असा आहे की जर एखादी गोष्ट निव्वळ अपघात असेल आणि त्यामागे कोणताही वाईट हेतू, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत मेन्स रिया म्हणतो, तो नसेल, तर त्याला गुन्हा मानला जाणार नाही. ठीक आहे. तर मग या कलम 18चे संरक्षण मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. आणि हे लक्षात ठेवा की या सगळ्याच्या सगळ्या अटी पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. तरच याचा फायदा मिळू शकतो. चला तर मग हे मुख्य घटक कोणते आहेत ते पाहूया. पहिलं, कृत्य हे अपघाती असायला हवं. दुसरं, त्यामागे कोणताही गुन्हेगारी हेतू असता कामा नये. तिसरं, जे काम आपण करत होतो ते कायदेशीर असावं. चौथं, ते कायदेशीर पद्धतीने केलेलं असावं. पाचवं, त्यासाठी वापरलेली साधनही कायदेशीरच हवीत. आणि सहावं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतलेली असावी. यातली एकही अट जरी पूर्ण झाली नाही तरी कलम 18चं संरक्षण मिळणार नाही, हे पक्क लक्षात ठेवा. बरं, हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे कलम कसं लागू होतं? चला, एक सोपं उदाहरण आणि एका महत्त्वाच्या केसच्या मदतीने समजून घेऊया. समजा एक व्यक्ती आहे जी गाडी चालवते आहे. ती व्यक्ती पूर्णपणे वेग मर्यादेचं पालन करते आणि अगदी काळजीपूर्वक गाडी चालवते. आता एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा जर दुर्दैवाने अपघात झाला तर त्या चालकाला कलम 18 अंतर्गत संरक्षण मिळेल का? कारण त्याच्या बाजूने कोणतीही निष्काळजी झालेली नाहीये. याच मुद्द्यावर एक खूप महत्त्वाचा खटला आहे, तो म्हणजे टुंडा विरुद्ध रेक्स. हा 1950 सालचा खटला आहे आणि याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या केसमध्ये काय झालं तर आरोपीने योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली नव्हती आणि याच कारणामुळे कोर्टाने त्याला संरक्षण देण्यास नकार दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर तुमच्याकडून निष्काळजीपणा झाला तर मग कलम 18 लागू होत नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, या नवीन कायद्यात हे कलम आहे, मग जुन्या कायद्याचं काय? चला, याचा IPC ते BNS पर्यंतचा प्रवास कसा झाला ते पाहूया. तर भारतीय न्याय संहिता येण्याआधी आपल्याकडे भारतीय दंड संहिता म्हणजे IPC 1860 होता. त्यामध्ये अगदी हेच कलम 80 म्हणून ओळखलं जात होतं. चला, आता येऊया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने या कलमाचं काय महत्त्व आहे, विशेषतः ज्युडिशरी प्रिलिम्स, मेन्स आणि APO परीक्षेसाठी. बघा,
ज्युडिशरी प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलमाच्या क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो. मेन्स परीक्षेमध्ये यातील जे घटक आपण पाहिले त्याचं विश्लेषण करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा केस लॉ संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि एपीओ परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर एखादी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तयारी पक्की हवी. चला मग आता आपण जे काही शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया. फक्त 3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ते 3 मुद्दे कोणते? पहिला, कलम क्रमांक 18 भारतीय न्याय संहिता 2023. दुसरा, यामागची मूळ संकल्पना ती म्हणजे गुन्हेगारी हेतू नसेल म्हणजेच मेन्सरिया नसेल तर गुन्हा नाही. आणि तिसरा मुद्दा, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. न्यायव्यवस्थेशी संबंधित अशाच अधिक कायदेशीर माहितीसाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. भारतीय न्याय संहितेच्या कलम 19 बद्दल थोडं कन्फ्युजन होतंय का? काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण गरजेच्या सिद्धांताला म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटीला अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज आपण काय काय बघणार आहोत तर बघा, आपण कलम 19चे सगळे पैलू पाहणार आहोत. म्हणजे त्याचे मुख्य घटक कोणते आहेत, महत्वाचे खटले कोणते आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. तर पहिला मुद्दा, हे कलम 19 नक्की आहे तरी काय? हे कलम आहे गरजेच्या सिद्धांतावर आधारलेलं म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कधीकधी एक मोठं नुकसान टाळण्यासाठी जर एखादं लहान नुकसान केलं गेलं तर ते कायदेशीर ठरतं. तर आपण बोलतोय भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 19च्या बद्दल. हे लक्षात घ्या की हे कलम जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय दंड संहिता IPC मध्ये कलम 81 होतं. आता संकल्पना तीच आहे, फक्त कायद्याचं नाव आणि कलमाचा नंबर बदलला आहे. कायद्याच्या भाषेत असं म्हटलंय की जर एखादं कृत्य इतर हानी टाळण्यासाठी सद्भावनेने आणि गुन्हेगारी हेतूशिवाय केलेलं असेल तर तो गुन्हा मानला जात नाही. याचा सरळ अर्थ काय तर जे काही केलं गेलंय त्याच्या मागे कोणताही वाईट हेतू नसावा आणि ते फक्त आणि फक्त एक मोठं संकट टाळण्यासाठीच केलेलं असावं. ठीक आहे, मग कोर्टात हे कलम लागू होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात? चला कलम 19चे 3 सगळ्यात महत्वाचे घटक पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा की या कलमाचा फायदा घेण्यासाठी या 3ही अटी पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. एकही अट चुकली तर संरक्षण मिळणार नाही. पहिलं म्हणजे कोणताही गुन्हेगारी हेतू नसावा. दुसरं, कृत्य पूर्णपणे सद्भावनेने म्हणजेच गुड फेथमध्ये योग्य काळजी घेऊन केलेलं असावं. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे हे कृत्य एक मोठी हानी टाळण्याच्या उद्देशानेच केलेलं असावं. आता हे सगळं कायद्याच्या पुस्तकात वाचायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतं? चला एका उदाहरणाने आणि एका महत्वाच्या केस लॉने हे समजून घेऊया. चला एक कल्पना करूया. एका डॉक्टरला इमर्जन्सीमध्ये एका रुग्णाचा जीव वाचवायचा आहे आणि त्यासाठी त्याला त्या रुग्णाच्या परवानगीशिवाय त्याचा एखादा अवयव कापावा लागतो. आता इथे डॉक्टरला हे माहीत आहे की तो अवयव कापून नुकसान करतोय, पण त्याचा हेतू गुन्हेगारी नाहीये. त्याने हे कृत्य रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे एक मोठी हानी टाळण्यासाठी सद्भावनेने केलं आहे. म्हणून त्याला कलम 19 अंतर्गत संरक्षण नक्कीच मिळेल. या सिद्धांतासाठी केशवलाल विरुद्ध मध्य प्रदेश राज्य हा खटला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की मोठी हानी टाळण्यासाठी सद्भावनेने केलेलं कृत्य कायद्यानुसार क्षम्य आहे. मेन्स परीक्षेच्या उत्तरात हा खटला तुम्ही लिहिलात ना तर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. तर आता आपल्याला कलम 19 व्यवस्थित समजलं आहे, पण जुन्या कायद्याचं काय? चला नवीन आणि जुन्या कायद्यात नक्की काय फरक आहे ते थोडक्यात पाहूया. जसं आपण मगाशीच बोललो की जुन्या IPC मधलं कलम 81 आता नवीन BNS मध्ये कलम 19 बनला आहे. परीक्षेसाठी हा बदल लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कलमाचं महत्त्व काय आहे? हे लक्षात ठेवा, न्यायपालिकेच्या प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी हे कलम खूप महत्वाचं आहे. APOच्या परीक्षेत तर यावर थेट प्रश्न येऊ शकतो. प्रिलिम्समध्ये सद्भावना किंवा गुन्हेगारी हेतू यासारख्या कीवर्ड्सवर प्रश्न विचारले जातात, तर मेन्समध्ये तुम्हाला एखाद्या केस लॉ सोबत या सिद्धांताचं विश्लेषण करायला सांगितलं जाऊ शकतं. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याची 3 मुख्य मुद्द्यांमध्ये एक जलद उजळणी करूया, म्हणजे सगळं लक्षात राहील.
तर लक्षात ठेवण्यासारखे 3 मुख्य मुद्दे. एक, कलम आहे 19 BNS 2023, ज्याला आपण गरजेचा सिद्धांत म्हणतो. 2, याची मूळ संकल्पना आहे सद्भावनेने कोणताही गुन्हेगारी हेतू न ठेवता एक मोठी हानी टाळण्यासाठी लहान हानी करणं. आणि 3, परीक्षेसाठी महत्त्व, प्रिलिम्ससाठी मुख्य शब्द आणि मेन्ससाठी केस लॉसोबत विश्लेषण करणं आवश्यक आहे. न्यायपालिकेसंबंधी अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. नमस्कार. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या कलमांबद्दल बोलणार आहोत, कलम 20 आणि कलम 21. ही कलमं लहान मुलांनी केलेल्या कृतींशी संबंधित आहेत. ओके, तर ह्या कलमांचा पाया काय आहे तो आधी समजून घेऊया. हे सगळं डॉली इनकेपॅक्स नावाच्या एका कायदेशीर तत्वावर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा होतो की लहान मुलं गुन्हेगारी हेतू म्हणजे वाईट उद्देश मनात ठेवण्यास मानसिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि म्हणूनच त्यांना गुन्हेगार मानलं जाऊ शकत नाही. चला तर मग सगळ्यात आधी बघूया भारतीय न्याय संहितेचं कलम 20. हे कलम 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना एक प्रकारे संपूर्ण संरक्षण म्हणजेच ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन देतं. कायदा अगदी स्पष्ट आहे. कलम 20 म्हणतं की 7 वर्षांखालील मुलाने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा मानली जाणार नाही. याचा अर्थ परिणाम कितीही गंभीर असो, त्या मुलाला जबाबदार धरता येत नाही. इथे 2 महत्त्वाचे शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला म्हणजे ॲब्सोल्यूट इम्युनिटी, म्हणजेच संपूर्ण संरक्षण. यात कुठल्याही जर किंवा तर नसतो. आणि दुसरा शब्द आहे कन्क्लुझिव्ह प्रिझम्पशन. याचा अर्थ न्यायालय या गोष्टीवर प्रश्नच विचारू शकत नाही. जर मुलाचं वय 7 वर्षांपेक्षा कमी असेल तर कायदा सरळ सरळ गृहीत धरतो की तो निर्दोष आहे. विषय संपला. हेच एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा एक 6 वर्षांचा मुलगा खेळता खेळता चुकून शेजारच्या झोपडीला आग लावतो. आता इथे कृती तर घडली आहे, नुकसानही झालं आहे, पण कलम 20 नुसार त्या मुलावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. का? कारण त्याचं वय 7 वर्षांपेक्षा कमी आहे. मग इथे एक प्रश्न निर्माण होतो, बरोबर, की जर 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला संपूर्ण संरक्षण आहे, तर मग 7 वर्षांवरील मुलांना नेहमीच शिक्षा होणार का? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या कलमात मिळतं. चला तर मग आता पाहूया कलम 21. हे कलम 7 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लागू होतं. याला आपण एक प्रकारची मॅच्युरिटी टेस्ट म्हणजे परिपक्वतेची चाचणी असंही म्हणू शकतो, कारण इथे फक्त मुलाचं वय नाही तर त्याची समज किती आहे हे सुद्धा तपासलं जातं. या कलमातील ही ओळ खूप महत्त्वाची आहे. यानुसार 7 ते 12 वर्षांच्या मुलाने केलेली कृती तेव्हाच गुन्हा मानली जात नाही जेव्हा त्या मुलामध्ये आपल्या कृतीचं स्वरूप आणि त्याचे परिणाम समजून घेण्याइतकी पुरेशी परिपक्वता नसते. म्हणजेच कलम 21 लागू होण्यासाठी 3 आवश्यक घटक आहेत. पहिला, मुलाचं वय 7 ते 12 वर्षांच्या दरम्यान असावं. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा, त्याच्यात पुरेशी परिपक्वता आहे की नाही हे तपासलं जातं. आणि तिसरा घटक म्हणजे हे गृहीतक खंडन करण्यायोग्य आहे, म्हणजे रिब्युटेबल आहे. याचा अर्थ फिर्यादी पक्ष हे सिद्ध करू शकतो की मुलाला आपल्या कृतीची पूर्ण समज होती. हे 2 उदाहरणांवरून आणखी स्पष्ट होईल. बघा, एका बाजूला एक 9 वर्षांचा मुलगा दुकानातून एक खेळणं उचलतो. त्याला वाटतं की ते फुकट आहे. इथे त्याला चोरी म्हणजे काय याची समज नाहीये. याउलट दुसऱ्या बाजूला एक 11 वर्षांचा मुलगा व्यवस्थित नियोजन करून विष देतो आणि पुरावेसुद्धा लपवतो. यातून दिसतं की त्याला आपल्या कृतीची आणि त्याच्या परिणामांची पूर्ण कल्पना होती आणि अशा केसमध्ये त्याला जबाबदार धरलं जाऊ शकतं. ठीक आहे, चला आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून कलम 20 आणि 21 मधले महत्त्वाचे फरक पाहूया. हा भाग लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या टेबलमध्ये फरक अगदी स्पष्ट दिसतोय. कलम 20 हे 7 वर्षांखालील मुलांसाठी आहे, तर कलम 21 7 ते 12 वर्षांसाठी. कलम 20 मध्ये संरक्षण संपूर्ण म्हणजे ॲब्सोल्यूट आहे, तर 21 मध्ये शर्तींसह म्हणजे कंडिशनल आहे. कलम 20 मधील गृहीतक अखंडनीय आहे म्हणजे इर्रिबिटेबल, तर 21 मधील गृहीतक खंडन करण्यायोग्य म्हणजे रिबिटेबल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 20 मध्ये परिपक्वतेची चौकशी होत नाही, पण कलम 21 मध्ये परिपक्वता तपासणं बंधनकारक आहे. आता आपण काही महत्त्वाचे ऐतिहासिक खटले आणि या कलमांचा जुन्या कायद्याशी काय संबंध आहे ते पाहूया. एक महत्त्वाचा खटला आहे हिरालाल मल्लिक विरुद्ध बिहार राज्य.
या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की गुन्हेगारी जबाबदारी ही फक्त कृतीवर अवलंबून नसते, तर आरोपीची मानसिक क्षमता आणि कायद्याने ठरवलेल्या वयोमर्यादेवरही अवलंबून असते. या निर्णयामुळे वयावर आधारित संरक्षणाच्या तत्वाला अधिक बळकटी मिळाली. अजून एक महत्त्वाचा खटला आहे कृष्ण भगवान विरुद्ध बिहार राज्य. या केसमध्ये न्यायालयाने कलम 21च्या तत्वावर विशेष भर दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की अल्पवयीन मुलांच्या खटल्यांमध्ये त्यांची मानसिक परिपक्वता निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, भारतीय न्याय संहिता 2023 मधील ही नवीन कलमं म्हणजे कलम 20 आणि 21 यांनी जुन्या भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 82 आणि 83ची जागा घेतली आहे. त्यामुळे आता ती जुनी कलमं रद्द झाली आहेत. आता येऊया आपल्या या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे आणि या सगळ्याचा सारांश. हे अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा की न्यायपालिकेच्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी ही कलमं खूप महत्त्वाची आहेत. इतकंच नाही तर एपीओच्या परीक्षेत या टॉपिकवर थेट वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तर संपूर्ण टॉपिकची एक जलद उजळणी करूया. कलम 20 म्हणजे 7 वर्षांखालील मुलांसाठी संपूर्ण संरक्षण. कलम 21 म्हणजे 7 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी त्यांच्या परिपक्वतेवर आधारित शर्तींसह संरक्षण. यामागील मूळ संकल्पना आहे डोली इन कॅपिक्स आणि परीक्षेच्या दृष्टीने ही दोन्ही कलमं अत्यंत महत्त्वाची आहेत. न्यायपालिका परीक्षेवर आधारित अशाच अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय कायद्याच्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे कलम 22. तर आजच्या आपल्या चर्चेत काय काय असणार आहे? आपण कलम 22ची मूलभूत माहिती घेऊ, त्यातील तरतुदी सोप्या करून समजून घेऊ, कोर्टात ते कसं वापरलं जातं ते पाहू, परीक्षेसाठी ते किती महत्त्वाचं आहे हे बघू आणि शेवटी सगळे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. पाहूया हे कलम 22 नेमकं आहे तरी काय. आपण आज बोलणार आहोत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 22 बद्दल. आता हे कलम इतकं महत्त्वाचं का आहे? कारण ते मानसिक आजार आणि गुन्हेगारीची जबाबदारी यांच्यातला जो एक नाजूक संबंध आहे ना, तो स्पष्ट करतं. बरं, कायद्याच्या भाषेत हे थोडं किचकट वाटू शकतं, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ काय की जर एखादी व्यक्ती मानसिक आजारामुळे जे कृत्य ती करत आहे ते काय आहे हेच समजण्यास असमर्थ असेल तर ते कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. ह्यालाच आपण डिफेन्स ऑफ इन्सॅनिटी किंवा मनोविकलतेचा बचाव असं म्हणतो. आणि हो, हे लक्षात ठेवा की याची मूळ संकल्पना प्रसिद्ध मॅकनॉटन नियमांमधून आलेली आहे, जो या विषयातला एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. आता हे कलम नीट समजून घेण्यासाठी आपण त्याचे तुकडे करून बघूया. म्हणजे काय, तर त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत ते पाहूया, म्हणजे सगळं एकदम क्लिअर होईल. ह्या कलमाचा फायदा घेण्यासाठी 3 गोष्टी सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आरोपीला खरोखरच काहीतरी मानसिक आजार असला पाहिजे. दुसरी आणि ही खूप महत्त्वाची आहे की तो आजार गुन्हा घडत असताना म्हणजे ॲट द टाइम ऑफ द ॲक्ट अस्तित्वात असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच आजारामुळे आरोपी आपण काय करतोय हे समजण्याच्या पलीकडे गेलेला असावा, म्हणजे त्याला त्याचा कृत्याचं स्वरूपच कळत नसावा. इथे एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कायदा मेडिकल इन्सॅनिटी आणि लीगल इन्सॅनिटी यात फरक करतो. म्हणजे बघा, डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं की व्यक्तीला मानसिक आजार आहे, एवढं कोर्टासाठी पुरेसं नाही, ती झाली मेडिकल इन्सॅनिटी. कायदा म्हणतो की त्या आजारामुळे त्या व्यक्तीची जाणण्याची असमर्थता सिद्ध झाली पाहिजे, म्हणजे त्याला कळतच नव्हतं की तो काय करतोय. याला म्हणतात लीगल इन्सॅनिटी. आणि फक्त लीगल इन्सॅनिटी सिद्ध झाली तरच बचाव मिळतो. ठीक आहे, थिअरी तर आता आपल्याला कळली, पण प्रत्यक्षात कोर्टात हे कसं काम करतं? चला, हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणं बघू आणि एका महत्त्वाच्या केसबद्दलही बोलूया. चला, 2 सिच्युएशन इमॅजिन करू. एका बाजूला एक अशी व्यक्ती आहे जिला स्किझोफ्रेनियाचा गंभीर आजार आहे आणि तिला असं वाटतं की समोरची व्यक्ती राक्षस आहे आणि ती तिला मारणार आहे. या भ्रमात ती त्या व्यक्तीवर हल्ला करते. इथे तिला कलम 22चा बचाव मिळण्याची शक्यता आहे, कारण तिला तिच्या कृत्याचं स्वरूपच कळत नव्हतं. आता दुसरी बाजू बघा, एक व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, पण ती थंड डोक्याने खुनाचा प्लॅन करते, हत्यार कुठून आणायचं, पुरावे कसे लपवायचे या सगळ्या गोष्टी ठरवते.
इथे तिला हा बचाव मिळणार नाही. का? कारण तिच्या कृतीतून हे स्पष्ट दिसतंय की तिला आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव होती. आता बोलूया एका लँडमार्क केसबद्दल, जी या कलमासाठी खूपच महत्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टीने तर ही केस तुम्हाला माहीत असायलाच हवी. या दयाभाई ठक्कर केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे नेम घालून दिले. कोर्टाने स्पष्ट केलं की आपण मानसिकदृष्ट्या आजारी होतो हे सिद्ध करण्याची जबाबदारी म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ हा आरोपीवर असतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याला प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी ह्या पातळीवरचा पुरावा द्यावा लागतो. म्हणजे त्याला 100% नाही, पण त्याची बाजू जास्त खरी वाटेल इतका पुरावा द्यावा लागतो. आणि हो, जर पुराव्यामुळे कोर्टाच्या मनात वाजवी संशय जरी निर्माण झाला तरी त्याचा फायदा आरोपीला मिळतो. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. जे विद्यार्थी ज्युडिशियरी किंवा एपीओ परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे कलम का आणि किती महत्त्वाचं आहे? सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की हा काही नवीन कायदा नाहीये. पूर्वीच्या इंडियन पिनल कोड म्हणजे IPCमध्ये हेच कलम सेक्शन 84 म्हणून ओळखलं जायचं. आता नवीन भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये ते कलम 22 झालं आहे. तुमच्या उत्तरांमध्ये हा बदल लिहिणं खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी परीक्षेच्या प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे कलम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि एपीओ परीक्षेमध्ये तर यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं या कलमाकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. परीक्षेत उत्तर लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवा. 1. गुन्हा घडल्याच्या वेळी आरोपीची मानसिक स्थिती काय होती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2. त्याचं कृत्याच्या आधीचं आणि नंतरचं वागणं कसं होतं यालाही खूप महत्त्व आहे. 3. मेडिकल एक्सपर्टचा पुरावा महत्त्वाचा असतो, पण तोच अंतिम नसतो. शेवटचा निर्णय कोर्टाचा असतो. आणि 4. जर आरोपीने लपण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल तर याचा अर्थ त्याला आपण काहीतरी चुकीचं केलंय याची जाणीव होती असं मानलं जातं. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया, म्हणजे सगळे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या डोक्यात पक्के बसतील. आजच्या चर्चेचे 3 महत्त्वाचे टेकअवेज. पहिलं, भारतीय न्याय संहितेचं कलम 22 हे कायदेशीर मनोविकलतेचा बचाव देतं. दुसरं, याची मूळ संकल्पना आहे की ज्या व्यक्तीमध्ये मानसिक आजारामुळे गुन्हा करण्याचा हेतू म्हणजे मेन्स रिया तयारच होऊ शकत नाही, तिला संरक्षण मिळायला हवं. आणि तिसरं, ज्युडिशरी आणि एपीओ दोन्ही परीक्षांसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्युडिशरी परीक्षेच्या तयारीसाठी अशाच प्रकारची अधिक कायदेशीर माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आम्ही तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे विषय घेऊन येत राहू. आज आपण कायद्यातील एका खूपच इंटरेस्टिंग आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे इंडियन पिनल कोड 1860, म्हणजेच भारतीय दंड संहितेमधील कलम 84. यालाच आपण इन्सॅनिटी डिफेन्स किंवा वेडेपणाचा बचाव असंही म्हणतो. ओके, स्क्रीनवर जे तुम्ही पाहताय ते आहे कलम 84, जसं कायद्याच्या पुस्तकात लिहिलंय. आता ही भाषा थोडीशी अवघड वाटू शकते, बरोबर? चला एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. याचा सरळ अर्थ असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, पण गुन्हा करण्याच्या वेळी ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या इतकी अस्वस्थ होती की तिला आपण काय करतोय किंवा आपलं कृत्य चुकीचं आहे किंवा कायद्याच्या विरोधात आहे हे समजण्याची क्षमताच नव्हती. अशा परिस्थितीत कायदा तिला गुन्हेगार मानत नाही. तर मग हा बचाव मिळवण्यासाठी कोर्टात 3 महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. ह्या तिन्ही गोष्टी एकदम आवश्यक आहेत. एक जरी कमी पडली तर हा बचाव लागू होणार नाही. पहिली गोष्ट आहे मनाची अस्वस्थता. दुसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अस्वस्थता गुन्हा घडण्याच्या नेमक्या वेळी असायला हवी. आणि तिसरी गोष्ट, ह्या अस्वस्थतेमुळे त्या व्यक्तीला आपल्या कृत्याचं स्वरूप म्हणजे आपण काय करतोय किंवा ते चुकीचं आहे हे कळायलाच नको. चला आता या प्रत्येक घटकाला आपण सविस्तरपणे पाहूया. पहिला घटक आहे मनाची अस्वस्थता. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कायद्यामध्ये मेडिकल इन्सॅनिटी आणि लीगल इन्सॅनिटी यामध्ये फरक केला जातो. म्हणजे प्रत्येक मानसिक आजार हा कायद्याच्या दृष्टीने बचाव ठरू शकत नाही. तो आजार इतका गंभीर असला पाहिजे की ज्यामुळे त्या व्यक्तीची समजण्याची आणि विचार करण्याची शक्ती म्हणजे कॉग्निटिव्ह फॅकल्टी पूर्णपणे नाहीशी झालेली असेल. ठीक आहे, आता दुसरा घटक कृत्य करतेवेळी. हा पॉइंट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, यावर लक्ष द्या. कायदा फक्त आणि फक्त गुन्हा घडला त्या एका क्षणाचा विचार करतो. आरोपी गुन्हा करण्याच्या आधी कसा होता किंवा गुन्हा झाल्यानंतर त्याची मानसिक स्थिती काय होती याने कोर्टाला काही फरक पडत नाही. महत्त्वाचं काय आहे तर गुन्हा घडताना ॲट दॅट व्हेरी मोमेंट त्याची मानसिक स्थिती काय होती. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे जाणून घेण्यास असमर्थता. या 2 शक्यता आहेत, नीट समजून घ्या.
पहिली शक्यता की त्या व्यक्तीला आपण जे करतोय त्या कृत्याचं स्वरूपच माहीत नव्हतं, म्हणजे त्याला कळतच नव्हतं की तो काय करतोय. किंवा दुसरी शक्यता, त्याला हे तर कळत होतं की तो काय करतोय, पण ते कृत्य चुकीचं आहे किंवा कायद्याच्या विरोधात आहे हे समजण्याची त्याची मानसिक क्षमताच नव्हती. या दोन्हीपैकी एक गोष्ट सिद्ध करावी लागते. हे अजून सोपं करून सांगतो एका उदाहरणाने. विचार करा, स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेली एक व्यक्ती आहे. आजाराच्या तीव्र झटक्यात तिला असा भास होतो की ती चाकूने फळ कापत आहे, पण प्रत्यक्षात ती दुसऱ्या माणसावर हल्ला करत असते. इथे त्या व्यक्तीला आपण काय करतोय या कृत्याचं स्वरूपच कळत नाहीये. तिला वाटतंय की ती फळं कापत आहे. त्यामुळे या केसमध्ये ती इन्सॅनिटी डिफेन्स घेऊ शकते, कारण गुन्हा घडण्याच्या वेळी तिला तिच्या कृत्याचं स्वरूपच समजलेलं नव्हतं. आता बोलूया एका लँडमार्क केसबद्दल, जी या टॉपिकसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केसचं नाव आहे दयाभाई छगनभाई ठक्कर वर्सेस स्टेट ऑफ गुजरात. ही केस तुम्ही लक्षात ठेवायलाच हवे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्त्वाचा नियम सांगितला. तो म्हणजे जो कोणी इन्सॅनिटीचा बचाव घेतो त्यालाच तो सिद्ध करावा लागतो. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ हा आरोपीवर असतो. पण आरोपीवर जबाबदारी आहे म्हणजे नक्की काय? त्याला बियॉन्ड रिझनेबल डाऊट हे सिद्ध करायचं आहे का? तर नाही. इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आरोपीला फक्त प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबिबिलिटी या तत्वावर हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे काय? तर कोर्टाला फक्त हे पटवून द्यायचं आहे की आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असण्याची शक्यता ही नसण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. ही सरकारी पक्षाच्या शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्याच्या जबाबदारीपेक्षा खूप सोपी पातळी आहे. आता एक लेटेस्ट अपडेट. आपल्याला माहीत आहे की IPC 1860 आता भारतीय न्याय संहिता 2023ने रिप्लेस झाला आहे. मग या सेक्शनचं काय झालं? तर चांगली बातमी ही आहे की कलम 84 मधील ही तरतूद नव्या कायद्यात म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या चॅप्टर 3 मध्ये तशीच ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे याचं महत्त्व कमी झालेलं नाही, उलट आता नव्या कायद्याच्या संदर्भातही हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता सरळ येऊया परीक्षेच्या मुद्द्यावर. हा सेक्शन तुमच्या ज्युडिशियरी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर डायरेक्ट प्रश्न कसे येतात? तर याचे जे 3 आवश्यक घटक आपण पाहिले त्यावर प्रश्न येऊ शकतो. लँडमार्क केसवर प्रश्न येतो. आणि हो, मेन्स परीक्षेसाठी तर एक आवडता प्रश्न असतो, इन्सॅनिटी आणि डॉली इनकॅपॅक्स म्हणजे बाल्यावस्था यातील फरक स्पष्ट करा. आणि या 2 संकल्पनांमधला फरक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक वन लाइनर देतो जो तुम्हाला परीक्षेत खूप मदत करेल. तो असा, डॉली इनकॅपॅक्समध्ये क्षमतेचा अभाव गृहीत धरला जातो, तर इन्सॅनिटीमध्ये क्षमतेचा अभाव सिद्ध करावा लागतो. ही एक ओळ लक्षात ठेवली तरी तुमचा अर्धा गोंधळ दूर होईल. चला तर आजच्या चर्चेचा शेवट एका क्विक रिव्हिजनने करूया. 3 महत्त्वाचे मुद्दे. 1. कलम 84 इंडियन पिनल कोड. 2. मुख्य संकल्पना काय आहे? तर गुन्हा घडण्याच्या वेळी मनाच्या अस्वस्थतेमुळे कृत्याचं स्वरूप समजण्यास असमर्थ असणं. आणि 3. परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं की हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवरच असते. ज्युडिशियरी परीक्षेवर आधारित अशाच महत्त्वाच्या कायदेशीर विषयांवरील माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत कनेक्टेड रहा. तर आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम पाहणार आहोत, कलम 23. आता हे कलम कशाबद्दल आहे? हे आहे नशेच्या प्रभावाखाली केलेल्या गुन्ह्यांबद्दल. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात एक खास संरक्षण दिलं गेलं आहे. चला तर मग बघूया की हे संरक्षण नेमकं आहे तरी काय. कायद्याची भाषा पहिल्यांदा वाचताना थोडीशी अवघड वाटू शकते नाही का, पण ह्याचा अर्थ खूप सरळ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या व्यक्तीला तिच्या नकळत किंवा तिच्या इच्छेविरुद्ध कोणी काही मादक पदार्थ दिला आणि त्या नशेच्या अंमलाखाली असताना त्या व्यक्तीला आपण नेमकं काय करतोय हे समजण्यापलीकडची तिची अवस्था असेल, तर तिने केलेलं कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. इथं नकळत आणि इच्छेविरुद्ध हे 2 शब्द खूप खूप महत्त्वाचे आहेत. पण थांबा, हे संरक्षण मिळवणं इतकं सोपं नाहीये. न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी 3 मुख्य अटींची पूर्तता करावी लागते. चला मग या 3 आवश्यक घटकांना आपण एक एक करून समजून घेऊया. बरं, आता हे संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात 3 गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. चला एक एक करून पाहूया. पहिली गोष्ट, गुन्हा घडला त्यावेळेस आरोपी व्यक्ती खरंच नशेच्या प्रभावाखाली होती. दुसरी, त्या नशेमुळे तिला आपण काय करतोय, आपल्या कृतीचं स्वरूप काय आहे किंवा आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे कळण्यापलीकडची तिची अवस्था होती. आणि तिसरी, जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे ही नशा त्या व्यक्तीला तिच्या नकळत किंवा तिच्या इच्छेविरुद्ध दिली गेली होती.
लक्षात ठेवा, हा तिसरा जो मुद्दा आहे ना, तोच या कलमाचा खरा आधार आहे. जर कुणी स्वतःच्या मर्जीने नशा केली असेल तर हे संरक्षण त्याला बिलकुल मिळणार नाही. आता कायद्यातल्या गोष्टी उदाहरणांशिवाय पूर्ण होत नाहीत, बरोबर? चला, एका सोप्या उदाहरणाने हे अगदी स्पष्ट करून घेऊया की हे संरक्षण कधी मिळतं आणि कधी नाही. इथे 2 वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. डावीकडे बघा, जिथे संरक्षण उपलब्ध आहे. इथे काय होतंय? अच्या ड्रिंकमध्ये पार्टीत कुणीतरी मुद्दाम काहीतरी मिसळतं. त्याला याची अजिबात कल्पना नाही आणि त्या नशेच्या भरात त्याच्या हातून गुन्हा घडतो. अशा वेळी त्याला कलम 23चं संरक्षण मिळेल. पण आता उजवीकडचं उदाहरण बघा. इथे स्वतःच्या मर्जीने भरपूर दारू पितो आणि मग बवर हल्ला करतो. इथे त्याला कोणतंही संरक्षण मिळणार नाही. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. नशा स्वेच्छेने केली आहे की अनिच्छितपणे, यावरच सगळं काही अवलंबून आहे. ठीक आहे, कायदा तर आपण पाहिला, पण आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणतं हे जाणून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. चला, एका महत्त्वाच्या केस लॉमधून त्यांचा दृष्टिकोन समजून घेऊ. हा एक लँडमार्क खटला आहे, बासदेव विरुद्ध पेप्सू राज्य. ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की स्वतःच्या इच्छेने केलेली नशा ही गुन्हा करण्यासाठी कोणतीही सबब किंवा कारण असू शकत नाही. न्यायालय फक्त आरोपी किती नशेत होता हेच नाही, तर आजूबाजूची परिस्थिती आणि त्याचा हेतू काय होता ह्याचाही विचार करतं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची माहिती. नवीन कायदे आले असले तरी जुन्या कायद्यांसोबत त्यांचा काय संबंध आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला पाहूया. तर लक्षात ठेवा, भारतीय न्याय संहिता 2023चे हे जे कलम 23 आहे ते जुन्या कायद्यात म्हणजे इंडियन पिनल कोड 1860 मध्ये कलम 85 होतं. म्हणजे सेक्शन 85 इज नाव सेक्शन 23. ही जोडी लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेसाठी हे कलम किती महत्त्वाचं आहे आणि यावर प्रश्न नेमके कसे येऊ शकतात. हे लक्षातच ठेवा की हे कलम ज्युडिशियरी प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीसाठी खूप महत्त्वाचं आहे. एपीओच्या परीक्षेत यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. अनेकदा तुम्हाला प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स दिले जातात, जिथे तुम्हाला कलम 23 म्हणजे अनैच्छिक नशा आणि यापुढचं कलम 24 म्हणजे ऐच्छिक नशा या दोन्हीमधला नेमका फरक ओळखून उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे या दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट असला पाहिजे. चला तर मग आपण आज जे काही शिकलो त्याची पटकन एक उजळणी करूया, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आपल्या डोक्यात पक्के बसतील. तर आजच्या चर्चेचे 3 मुख्य मुद्दे. पहिला, आपण बोलतोय कलम 23 भारतीय न्याय संहिता 2023 बद्दल. दुसरा, याची मुख्य संकल्पना आहे अनैच्छिक नशेसाठी संपूर्ण संरक्षण. आणि तिसरा, न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय फौजदारी कायद्यामधल्या एका खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केलाय का की कायद्याने स्वतःला इजा करून घेण्याची परवानगी देता येते? म्हणजे अशी कुठली परिस्थिती असेल जिथे इजा झालीये पण तो गुन्हाच मानला जात नाही? इंटरेस्टिंग आहे ना? चला, आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर चला सुरू करूया. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 म्हणजेच BNS च्या सेक्शन 25 बद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. हे सेक्शन संमती किंवा कन्सेंट या एका खूप महत्त्वाच्या प्रिन्सिपलवर आधारित आहे, जे क्रिमिनल लॉमध्ये एक महत्त्वाचा अपवाद म्हणून काम करतं. बरं, तर सेक्शन 25 नक्की काय सांगतं? सोप्या भाषेत सांगायचं तर असं कोणतंही कृत्य जे मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने केलेलं नाहीये आणि ज्या व्यक्तीला इजा झाली आहे तिचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तिने त्यासाठी संमती दिली असेल तर ते कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. हे एका प्रसिद्ध कायदेशीर मॅक्झिमवर आधारित आहे, व्हॉलंटी नॉन फिट इंजुरिया. याचा सरळ अर्थ आहे, ज्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने धोका स्वीकारला आहे तिला कायदेशीररित्या इजा झाली असं मानलं जात नाही. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सेक्शन समजून घेण्यासाठी आपण याचे महत्त्वाचे घटक किंवा इन्ग्रेडियंट्स एक एक करून पाहूया. हे खूप महत्त्वाचं आहे. हे सेक्शन लागू होण्यासाठी 4 गोष्टी पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. चला पाहूया. पहिली गोष्ट, मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याचा कोणताही उद्देश म्हणजे इंटेन्शन असता कामा नये. दुसरी गोष्ट, त्या कृत्यामुळे मृत्यू किंवा गंभीर दुखापत होऊ शकते याचं नॉलेज किंवा ज्ञान नसावं. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे
इजा सहन करण्याची किंवा धोका पत्करण्याची स्पष्ट किंवा गर्भित व्हॅलिड कन्सेंट दिलेली असावी. आणि चौथी अट जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे संमती देणारी व्यक्ती ही 18 वर्षांवरील अडल्ट असावी. ठीक आहे, तर थिअरी तर आपण पाहिली. आता हे सेक्शन प्रॅक्टिसमध्ये कसं काम करतं ते एका उदाहरणातून आणि एका महत्त्वाच्या केस लॉमधून समजून घेऊया. चला एक साधं आणि सोपं उदाहरण घेऊया. समजा 2 प्रौढ व्यक्ती एका बॉक्सिंग मॅचमध्ये भाग घेतात. आता जेव्हा ते रिंगमध्ये उतरतात तेव्हा ते एक प्रकारे खेळाच्या नियमानुसार होणाऱ्या दुखापतीचा धोका स्वीकारण्याची संमतीच देत असतात, नाही का? आता समजा मॅच सुरू असताना फेअर प्लेमध्ये एका बॉक्सरच्या नाकाला मार लागतो आणि फ्रॅक्चर होतं. तर इथे गंभीर दुखापत करण्याचा कोणाचाही उद्देश नव्हता आणि दोघांची संमती होती. त्यामुळे सेक्शन 25 नुसार हा गुन्हा मानला जाणार नाही. या टॉपिकवर एक लँडमार्क केस आहे ती आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. ती आहे पुनाई फातिमा विरुद्ध एम्पेरर. या केसमध्ये कोर्टाने खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की जर एखादं कृत्य हे जाणून बुजून गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशानेच केलं असेल तर तिथे पीडितेची संमती असली तरी ती आरोपीसाठी डिफेन्स ठरू शकत नाही. ही एक लिमिटेशन आहे. आता आपण काही असे पॉइंट्स पाहूया जे खास परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, हा जो नवीन कायदा आहे भारतीय न्याय संहिता 2023 यातलं सेक्शन 25 हे जुन्या कायद्यात म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860 मध्ये सेक्शन 87 होतं. म्हणजे आता सेक्शन 87 हे सेक्शन 25 ने रिप्लेस झालं आहे. हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता परीक्षेच्या महत्त्वावर बोलूया. ज्युडिशियरी प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीसाठी हे सेक्शन खूप महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर APOच्या परीक्षेत या सेक्शनच्या घटकांवर आणि त्याच्या ॲप्लिकेशनवर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला तर मग जाता जाता परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजन करूया. चला 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. पहिला, सेक्शन नंबर सेक्शन 25 भारतीय न्याय संहिता 2023. दुसरा, मुख्य संकल्पना 18 वर्षांवरील व्यक्तीने संमती दिली असेल आणि मृत्यू किंवा गंभीर दुखापतीचा उद्देश नसेल तर झालेली इजा गुन्हा नाही. आणि तिसरा, परीक्षेसाठी महत्त्व. ज्युडिशियरी आणि APO परीक्षांमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह दोन्ही प्रकारच्या प्रश्नांसाठी हा एक हाय यील्ड टॉपिक आहे. ज्युडिशियरी परीक्षेच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशनसोबत कनेक्टेड रहा. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय न्याय संहितेच्या एका खूपच महत्त्वाच्या सेक्शनबद्दल, सेक्शन 26. आता हे सेक्शन आहे ना, खास करून मेडिकल प्रोफेशनल्ससाठी एक प्रकारचं सुरक्षक कवच आहे. पण ते कसं काम करतं? चला आज तेच समजून घेऊया. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण एक ओळख करून घेऊ, मग या कायद्याचे जे मुख्य घटक आहेत ते बघू. काही खरीखुरी उदाहरणं आणि कोर्टाचे निर्णय पण पाहू. जुन्या कायद्याशी याचा काय संबंध आहे आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचंय हे पण डिस्कस करू. चला सुरू करूया. सगळ्यात आधी हे सेक्शन 26 येतं कुठे? तर हे भारतीय न्याय संहितेच्या चॅप्टर 3 मध्ये आहे, ज्याचं नाव आहे जनरल एक्सेप्शन्स किंवा सर्वसाधारण अपवाद. नावावरूनच कळतंय की याचा उद्देश काही गोष्टींना गुन्ह्याच्या कॅटेगरीतून बाहेर ठेवणं आहे. म्हणजे काही खास परिस्थितींमध्ये, जसे की एखाद्याच्या भल्यासाठी, त्याच्या संमतीने आणि चांगल्या हेतूने केलेलं काम, उदाहरणार्थ मेडिकल प्रोसिजर्स, यांना कायदेशीर संरक्षण देणं हेच या सेक्शनचं मुख्य काम आहे. आता कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर मृत्यू घडवण्याचा तुमचा कोणताही हेतू नाहीये आणि तुम्ही एखादं काम दुसऱ्याच्या फायद्यासाठी चांगल्या भावनेने आणि हो त्याची परवानगी घेऊन करत असाल तर त्या कामामुळे काही नुकसान झालं तरी तो गुन्हा मानला जाणार नाही. हा एक खूप महत्त्वाचा कायदेशीर बचाव आहे. बरं, मग या सेक्शनखाली संरक्षण मिळवण्यासाठी काय करावं लागतं? असं समजा की यासाठी 4 मुख्य अटी आहेत किंवा आपण त्यांना कायद्याचे 4 स्तंभ म्हणू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या 4ही अटी पूर्ण होणं अगदी गरजेचं आहे. चला एक एक करून बघूया या काय आहे. तर हे आहेत ते 4 महत्त्वाचे घटक. पहिलं, मृत्यू घडवण्याचा कोणताही इरादा नसावा. दुसरं, जे काही केलं आहे ते गुड फेथमध्ये म्हणजे सद्भावनेने केलेलं असावं. तिसरं, ते काम त्या व्यक्तीच्या फायद्याचं असावं. आणि चौथं, त्या व्यक्तीची योग्य संमती म्हणजे व्हॅलिड कन्सेंट घेतलेली असावी. हे ना एका साखळीसारखं आहे. यातली एकही कडी निघाली म्हणजे एक जरी अट पूर्ण झाली नाही तर या सेक्शनचं संरक्षण मिळणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आता यात एक शब्द आलाय, सद्भावना किंवा गुड फेथ.
याचा अर्थ काय? फक्त चांगला हेतू असून चालत नाही. कायद्याच्या भाषेत गुड फेथ म्हणजे योग्य काळजी आणि लक्ष देऊन केलेलं काम. म्हणजे इथे निष्काळजीपणाला अजिबात माफी नाही. समजा एका सर्जनला वाटतंय की रुग्णाला बरं करायचंय, हा झाला चांगला हेतू, पण त्याने ऑपरेशनआधी सगळ्या गरजेच्या टेस्ट्स केल्या नाहीत, तर त्याला गुड फेथ म्हणता येणार नाही. चला, थिअरी तर समजली, पण खरं तर प्रॅक्टिसमध्ये हे कसं काम करतं? म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये हे कलम कसं लागू होतं? चला, काही खरी उदाहरणं आणि महत्त्वाचे कोर्ट केसेस बघूया, म्हणजे अजून क्लिअर होईल. हे बघा, एक अगदी क्लासिक उदाहरण. एक सर्जन आहे, त्याला माहितीये की ऑपरेशनमध्ये धोका आहे. तरीही तो रुग्णाच्या भल्यासाठी पूर्ण काळजी घेऊन आणि रुग्णाची परवानगी घेऊनच ऑपरेशन करतो. आता दुर्दैवाने त्या ऑपरेशनमध्ये रुग्णाचा मृत्यू झाला. तरीही सर्जनने कोणताही गुन्हा केलेला नाही. का? कारण आपल्या त्या चारही अटी इथे पूर्ण होतात. मृत्यूचा हेतू नव्हता, सद्भावनेने म्हणजेच योग्य काळजी घेऊन काम केलं, रुग्णाच्या फायद्यासाठी केलं आणि त्याची संमती पण घेतली होती. आता याच विषयावर एक खूप महत्त्वाचा आणि लँडमार्क केस आहे. डॉक्टर सुरेश गुप्ता विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली. 2004चा हा खटला आहे. मेडिकल नेग्लिजन्सच्या बाबतीत हा केस आजही एक मैलाचा दगड मानला जातो. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक खूप स्पष्ट गोष्ट सांगितली. कोर्ट म्हणालं की डॉक्टरकडून झालेल्या प्रत्येक चुकीसाठी त्याच्यावर क्रिमिनल केस टाकता येणार नाही. फौजदारी कारवाई तेव्हाच होईल जेव्हा निष्काळजीपणा हा ग्रॉस असेल, म्हणजे खूपच गंभीर स्वरूपाचा असेल. साध्या भाषेत सांगायचं तर चांगल्या हेतूने आणि योग्य काळजी घेऊन केलेलं मेडिकल काम पूर्णपणे संरक्षित आहे. आणि याच मुद्द्याला अजून बळकटी देणारा दुसरा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जेकब मॅथ्यू विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब 2005. या केसने डॉक्टरांवर क्रिमिनल नेग्लिजन्सचे आरोप लावण्यासाठी अजून स्पष्ट गाईडलाईन्स दिल्या. यामुळे डॉक्टरांना विनाकारण होणाऱ्या त्रासापासून एक प्रकारचं संरक्षण मिळालं. आता एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा. ह्या नवीन कायद्याचा जुन्या कायद्याशी काय संबंध आहे? हे बघा, हे जे सेक्शन 26 आहे ना, हे काही अगदी नवीन नाहीये. आपला जो जुना कायदा होता, इंडियन पिनल कोड 1860, त्यामध्ये हेच तत्व सेक्शन 88 मध्ये दिलेलं होतं. आता नवीन भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये तेच आता सेक्शन 26 झालं आहे. हे परीक्षेसाठी लक्षात ठेवा. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सेक्शन का महत्त्वाचं आहे? एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा. ज्युडिशरीची प्रिलिम्स असो किंवा मेन्स, दोन्हीसाठी हे सेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः यावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त असते. परीक्षेत कसे प्रश्न येऊ शकतात? तर सेक्शन 26चे आवश्यक घटक कोणते आहेत असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. किंवा गुड फेथवर शॉर्ट नोट लिहा असंही विचारू शकतात. आणि हो, एपीओ आणि ज्युडिशरी मेन्समध्ये तर प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स हमखास येतात. जसं की तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल की एका डॉक्टरने रुग्णाच्या परवानगीशिवाय ऑपरेशन केलं आणि रुग्ण वाचला, तर डॉक्टरवर गुन्हा दाखल होईल का? अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे सेक्शन समजणं खूप गरजेचं आहे. चला, तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याची एक क्विक रिव्हिजन करूया. तर 3 गोष्टी पक्क लक्षात ठेवायच्या. पहिलं, सेक्शन नंबर, सेक्शन 26 भारतीय न्याय संहिता 2023. दुसरं, याचं मूळ तत्व काय आहे? तर मृत्यूचा हेतू नसेल आणि काम सद्भावनेने, फायद्यासाठी आणि संमतीने केलं असेल तर त्याला संरक्षण मिळतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सेक्शन तुमच्या ज्युडिशरी आणि एपीओ दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. न्यायपालिकेच्या परीक्षेसाठी, अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी आणि सोप्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत कनेक्टेड रहा. आज आपण भारतीय न्याय संहितेच्या एका खूप महत्त्वाच्या कलमावर म्हणजे कलम 27 वर सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. बरं, तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 27च्या अगदी मूलभूत गोष्टी समजून घेऊ. त्यानंतर त्यातील महत्त्वाचे शब्द कोणते आहेत ते पाहू. मग एक केस आणि उदाहरणाच्या मदतीनं हा कायदा प्रत्यक्षात कसा वापरला जातो हे बघू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी हे कलम का गरजेचं आहे यावरही आपण लक्ष देऊ. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि बघूया की या कलमाच्या बेसिक गोष्टी काय आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 27 वर. हे कलम काय सांगतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं
तर जर एखादं कृत्य हे 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या भल्यासाठी त्याच्या पालकाने किंवा मग पालकाच्या परवानगीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्भावनेने केलं असेल तर ते कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. म्हणजे एक प्रकारे हे कायदेशीर संरक्षण देणारं कलम आहे. ठीक आहे, पण मग हे कलम लागू होण्यासाठी नक्की कोणत्या अटी पूर्ण व्हाव्या लागतात? चला, आता आपण यातले महत्त्वाचे घटक एक एक करून समजून घेऊया. या कलमामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, हे संरक्षण कोणासाठी आहे? तर 12 वर्षाखालील मुलांसाठी किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तींसाठी. दुसरी, केलेली कृत्य कसं असायला हवं? ते सद्भावनेने आणि त्या व्यक्तीच्या फायद्यासाठीच केलेलं पाहिजे. तिसरी अट आहे संमतीची, म्हणजे यासाठी पालकांची स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष संमती असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर जरी त्या कृत्यामुळे काही नुकसान झालं तरीही ते कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरत नाही. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या संरक्षणाला काही मर्यादासुद्धा आहेत. म्हणजे काही गोष्टींसाठी हे संरक्षण अजिबात मिळणार नाही. जसं की जर एखादं कृत्य मुद्दामहून मृत्यू घडवण्यासाठी केलं असेल किंवा मृत्यू घडवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा मग जाणून बुजून गंभीर दुखापत केली असेल तर अशा परिस्थितीत कलम 27चा बचाव घेता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही गुन्ह्याला मदत करणारी कृती असेल तरीही हे संरक्षण लागू होत नाही. हे सगळं थेरॉटिकल झालं, पण प्रत्यक्षात हा कायदा कसा काम करतो? चला, हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण आणि एक महत्त्वाचा खटला पाहूया. चला एक उदाहरण घेऊ. समजा एका 10 वर्षांच्या मुलावर एक खूप जोखमीची शस्त्रक्रिया करायची आहे, पण ती त्याच्या जीवासाठी आवश्यक आहे. डॉक्टर त्याच्या पालकांची पूर्ण संमती घेतात आणि अगदी चांगल्या हेतूने म्हणजे मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती शस्त्रक्रिया करतात. आता दुर्दैवाने शस्त्रक्रिया दरम्यान काही अघटित घडले तरी डॉक्टरने कोणताही गुन्हा केलेला नाही असं मानलं जाईल. का? कारण त्यांचं कृत्य हे कलम 27च्या सगळ्या अटी पूर्ण करतं. ते मुलाच्या फायद्यासाठी पालकांच्या संमतीने आणि सद्भावनेने केलेलं आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक खूप महत्त्वाचा निकाल आहे. केसचं नाव आहे श्रीराम विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सद्भावना म्हणजे गुड फेथ या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट केला. कोर्टाने म्हटलं की सद्भावना म्हणजे फक्त तुमचा हेतू चांगला असणं पुरेसं नाही, तर ते काम करताना तुम्ही योग्य ती काळजी आणि लक्ष सुद्धा दिलेलं पाहिजे. म्हणजे फक्त प्रामाणिकपणे असून चालणार नाही, तर तुमच्या कृतीत एक प्रकारची जबाबदारी आणि दक्षताही दिसली पाहिजे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता वळूया आपल्या अभ्यासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच न्यायपालिका आणि APO परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या कलमाचं काय महत्त्व आहे. जुन्या कायद्यानुसार हेच कलम भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC 1860 मध्ये कलम 89 म्हणून ओळखलं जात होतं. आता नवीन भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये ते कलम 27 म्हणून आलेलं आहे. हा बदल लक्षात ठेवणं परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायपालिकेची पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा, दोन्हींसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः APOच्या परीक्षेत तर यावर थेट प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला, तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एक सुपरफास्ट उजळणी करूया. कलम कोणता? कलम 27, भारतीय न्याय संहिता 2023. मुख्य संकल्पना काय आहे? मुलांच्या किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तींच्या भल्यासाठी पालकांच्या संमतीने आणि सद्भावनेने केलेल्या कृत्यांना कायदेशीर संरक्षण. आणि परीक्षेसाठी महत्त्व? पूर्व, मुख्य आणि APO या तिन्ही परीक्षांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यायपालिकेच्या परीक्षेवर आधारित अशाच प्रकारच्या अधिक कायदेशीर माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय कायद्यातील एका खूपच महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे संमती किंवा कन्सेंट. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण कलम 28च्या तरतुदी बघू, त्यातील काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊ, एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहू, सुप्रीम कोर्टाने यावर काय म्हटलंय ते जाणून घेऊ, आणि हो, परीक्षेसाठी हे कलम का महत्त्वाचं आहे यावरही चर्चा करू. ठीक आहे, तर सुरुवात करूया थेट कायद्याच्या तरतुदीपासून. बघूया हे कलम नक्की काय सांगतं. आपण आज चर्चा करणार आहोत भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 28वर. हे कलम संमती या खूप महत्त्वाच्या विषयाशी निगडीत आहे. बघा, कायद्याची ही ओळ खूपच महत्त्वाची आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर कोणी धमकी देऊन किंवा काहीतरी खोटं सांगून म्हणजे चुकीची माहिती देऊन संमती मिळवली तर कायदा त्या संमतीला खरी संमती मानत नाही, ती अवैध ठरते. आता हे कलम व्यवस्थित समजून घेण्यासाठी यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत, त्यांचा अर्थ काय आहे ते पाहूया, म्हणजे ही कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल.
पहिला शब्द आहे दुखापतीची भीती. आता याचा अर्थ फक्त मारहाणीची भीती नाहीये, तर यामध्ये सामाजिक बदनामीची भीती किंवा तुमच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई होईल अशी धमकी देऊन मिळवलेली संमतीसुद्धा येते. दुसरा महत्त्वाचा शब्द आहे वस्तुस्थितीबद्दल चुकीची समजूत. म्हणजे काय, तर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुमचा गैरसमज करून दिला जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गैरसमज फॅक्ट्सबद्दल म्हणजे वस्तुस्थितीबद्दल असायला हवा, कायद्याबद्दल नाही. तर मग संमती अवैध कधी ठरते? कायदा सांगतो की या 4 मुख्य परिस्थिती आहेत. पण थांबा, यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे सगळं तर आहेच, पण आरोपीला हे माहीत असायला हवं किंवा त्याच्याकडे तसं समजायला कारण असायला हवं की ही संमती अशा चुकीच्या पद्धतीने घेतली जात आहे. ठीक आहे, आता थिअरी तर खूप झाली. एका प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घेऊया की हा कायदा प्रत्यक्ष आयुष्यात कसा लागू होतो. हे उदाहरण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, जर लग्नाचं वचन देण्याचा उद्देशच सुरुवातीपासून फसवण्याचा असेल आणि त्या खोट्या वचनाच्या आधारावर संमती मिळवली असेल, तर ती संमती वैध मानली जात नाही. का? कारण ती वस्तुस्थितीच्या चुकीच्या समजुतीवर आधारित होती. बरं, कायद्यात काय लिहिलंय ते तर आपण पाहिलं, पण आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट ह्याबद्दल काय म्हणतं? त्यांनी या कलमाचा अर्थ कसा लावला आहे हे जाणून घेणं परीक्षेसाठी खूपच गरजेचं आहे. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा लँडमार्क केस आहे, उदय विरुद्ध कर्नाटक राज्य. हा सुप्रीम कोर्टाचा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली. ते म्हणाले की सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर वचन देताना आरोपीचा इरादा, त्याचा हेतू काय होता. जर वचन देताना त्याचा हेतू प्रामाणिक होता, पण काही कारणास्तव नंतर तो ते पूर्ण करू शकला नाही, तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. पण जर त्याचा इरादा सुरुवातीपासूनच खोटा होता, तर मात्र ती संमती अवैध ठरते. आता एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा. हा नवीन कायदा तर आला, पण जुन्या कायद्याचं काय? पाहूया या दोन्हींमध्ये काय संबंध आहे. तर हे जे नवीन कलम 28 आहे ते पूर्वीच्या आपल्या इंडियन पिनल कोड म्हणजे IPC मधल्या कलम 90च्या जागी आलेला आहे. म्हणजे मूळ संकल्पना जो गाभा आहे तो तोच आहे, फक्त आता कायदा नवीन आहे आणि कलमाचा नंबर बदलला आहे. हे लक्षात ठेवा. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? बघूया काही की पॉइंट्स. एक गोष्ट स्पष्ट आहे, ज्युडिशियरीच्या प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षांसाठी आणि APO परीक्षेसाठी सुद्धा हे कलम खूप जास्त महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर परीक्षेसाठी हे 4 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. 1. गैरसमज हा वस्तुस्थितीबद्दलचा म्हणजे फॅक्ट्सबद्दलचा हवा, कायद्याबद्दलचा नाही. 2. आरोपीला या भीतीबद्दल किंवा गैरसमजाबद्दल माहीत होतं हे सिद्ध करावं लागेल. 3. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने दिलेली संमती ही कायदेशीर संमती मानली जात नाही. आणि 4. हे कलम सर्वात जास्त लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वापरलं जातं. चला तर एक शेवटची क्विक रिव्हिजन करूया. कलम कोणता? कलम 28, भारतीय न्याय संहिता 2023. मुख्य संकल्पना काय आहे? तर भीती किंवा चुकीचा माहितीमुळे दिलेली संमती वैध नसते. आणि परीक्षेसाठी का महत्त्वाचं आहे? कारण सामान्य अपवाद आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रश्नांसाठी हे कलम अत्यंत आवश्यक आहे. न्यायपालिकेच्या परीक्षांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या कायदेशीर विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधल्या एका महत्त्वाच्या कलमावर चर्चा करणार आहोत. कलम 29, जे संमतीच्या कायदेशीर मर्यादांबद्दल सांगतं. तर चला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. तो प्रश्न म्हणजे एखाद्या गुन्ह्यासाठी दिलेली संमती हे नेहमीच एक वैध संरक्षण म्हणजे एक व्हॅलिड डिफेन्स ठरू शकते का? हा प्रश्न थेट कलम 29 शी जोडलेला आहे आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 29 मध्ये. चला तर मग बघूया की हे कलम नेमकं काय सांगतं. बघा, कलम 29 अगदी स्पष्टपणे सांगतं की काही कृत्य हे स्वतःच गुन्हे असतात, म्हणजे त्यांना झालेल्या नुकसानीशी काहीही संबंध नसतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखादं कृत्य कायद्यानेच मुळात बेकायदेशीर ठरवलं असेल तर त्यासाठी दिलेली संमती त्याला कायदेशीर बनवू शकत नाही. आता या कलमाचे 3 मुख्य घटक आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायलाच हवेत. पहिलं, ते कृत्य कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित असलं पाहिजे. दुसरं म्हणजे ते कृत्य पर से म्हणजे मुळातच एक गुन्हा आहे, त्यामुळे नुकसान झालं की नाही आणि काही फरक पडत नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकरणांमध्ये
पीडितेने दिलेली संमती ही पूर्णपणे अप्रासंगिक ठरते. हे अजून चांगलं समजून घेण्यासाठी आपण एक व्यावहारिक उदाहरण बघूया. इथे बघा, 2 परिस्थितींची तुलना केली आहे. डावीकडे 2 प्रौढ व्यक्ती बॉक्सिंग मॅचसाठी एकमेकांना संमती देतात. आता इथे होणारी दुखापत कायदेशीर आहे, कारण त्यासाठी संमती आहे. पण उजवीकडे बघा, जर एखादी स्त्री बेकायदेशीर गर्भपातासाठी संमती देत असेल, जे कायद्यानेच प्रतिबंधित आहे, तर तिची संमती असूनही ते कृत्य गुन्हाच मानलं जाईल. हेच तर कलम 29चं सार आहे. आता या तत्वाला केवळ कायद्याचाच नाही, तर सुप्रीम कोर्टाचाही आधार आहे. हे आपल्याला दिसतंय जियान कौर विरुद्ध पंजाब राज्य या महत्वाच्या केसमध्ये. या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की जगण्याच्या हक्कामध्ये मरण्याचा हक्क समाविष्ट नाही. म्हणून आत्महत्येसारखं कृत्य, जे मुळातच बेकायदेशीर आहे, त्यासाठी दिलेली संमती ही आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात डिफेन्स म्हणून वापरता येणार नाही. ही केस कलम 29च्या तत्वालाच आणखी मजबूत करते. जे विद्यार्थी जुना कायदा म्हणजे IPC अभ्यासतायत, त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. भारतीय न्यायसंहितेमधील हे नवीन कलम 29 पूर्वीच्या भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 91शी तंतोतंत जुळतं. याचा अर्थ त्या जुन्या कलमाशी संबंधित न्यायालयीन निर्णय आणि त्यातील तत्वे आजही तितकीच लागू होतात. हा तक्ता पाहिल्यावर आपल्याला संमतीच्या कायद्याचं एक मोठं चित्र दिसतं. जसं आपण बघू शकतो, कलम 25 ते 28 मध्ये संमतीला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये संरक्षण म्हणून मान्यता दिली आहे. पण कलम 29 या सर्वसाधारण नियमावर एक महत्त्वाची मर्यादा घालतो. हे कलम स्पष्ट करतं की जर कृत्य स्वतःच बेकायदेशीर असेल, तर संमती पूर्णपणे अप्रासंगिक ठरते आणि कोणतंही संरक्षण देऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचं महत्त्व काय? तर लक्षात ठेवा, न्यायपालिका पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच APO परीक्षा या सगळ्यांसाठी हे कलम खूप महत्त्वाचं आहे. यावर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, संमती कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित केलेल्या कृत्याला कधीही कायदेशीर ठरवू शकत नाही. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक कलम 29 भारतीय न्यायसंहिता 2023. 2. मूळ संकल्पना, जे कृत्य स्वतःच बेकायदेशीर आहे त्यासाठी संमती हे संरक्षण असू शकत नाही. आणि 3. परीक्षेसाठी महत्त्व, न्यायपालिका आणि APO परीक्षेसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजच्या विश्लेषणासाठी इतकंच. न्यायपालिकेच्या तयारीसाठी अधिक सखोल आणि माहितीपूर्ण कायदेशीर सामग्रीसाठी आमच्या चॅनल गंगा एज्युकेशनसोबत नक्कीच जोडलेले रहा. नमस्कार. आज आपण भारतीय दंडसंहितेमधल्या म्हणजे इंडियन पिनल कोडमधल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. आणि ते कलम आहे कलम 30. हे कलम गरजेच्या सिद्धांतावर म्हणजे ज्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी म्हणतो त्यावर आधारित आहे. आता बघा, कायदेशीर परीक्षांमध्ये ना यावर प्रश्न येतो. त्यामुळे हे कलम अगदी व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. कधी विचार केलाय का की अशी कुठली परिस्थिती असेल जिथे एखाद्याला इजा पोहोचते पण तरीही ती कृती गुन्हा मानली जात नाही? अजब वाटतंय ना, पण असं होतं. जेव्हा तुमचा हेतू चांगला असतो पण परिणाम मात्र वाईट होतो, तेव्हा कायदा काय म्हणतो, तो आपल्याला काय मार्ग दाखवतो? चला, हेच तर आपल्याला आजच्या या विवेचनात बघायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या आपल्या चर्चेत आपण या काही महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी जीव वाचवण्यातील पेचप्रसंग, मग कलम 30चं विश्लेषण, त्याच्या मर्यादा, कायद्याची अंमलबजावणी कशी होते ते, काही महत्त्वाचे फरक आणि सिद्धांत, आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. बघा, कायदा म्हणजे फक्त काही कोरडे नियम नाहीत. तो आपल्याला खऱ्या आयुष्यातल्या अत्यंत गंभीर परिस्थितीत, जिथे निर्णय अगदी सेकंदात घ्यावा लागतो, तिथे एक दिशा दाखवतो, एक फ्रेमवर्क देतो. मग हे कलम 30 नक्की करतं तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर विचार करा की एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे. तुम्हाला कोणाचा तरी जीव वाचवायचा आहे आणि तुम्ही ते चांगल्या हेतूने करताय, पण त्या व्यक्तीची संमती घ्यायला वेळच नाही किंवा ती व्यक्ती संमती देण्याच्या अवस्थेतच नाही. अशा वेळी तुमच्या कृतीला कायदेशीर संरक्षण देण्याचं काम हे कलम करतं. ओके, तर आता आपण या कलमाच्या अगदी खोलात जाऊया. म्हणजे याचे आवश्यक घटक कोणते आहेत ते पाहू. परीक्षेच्या दृष्टीने हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण कलम 30 लागू होण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण व्हाव्या लागतात हेच तर परीक्षेला विचारलं जातं. ही जी स्क्रीनवर दिसते ना, ही आहे कायद्याची मूळ भाषा.
आता वाचायला थोडीशी किचकट वाटू शकते, पण घाबरून जाऊ नका. आपण आता याच क्लिष्ट वाक्याला 4 सोप्या घटकांमध्ये तोडून समजून घेणार आहोत. तर हे आहेत ते 4 आवश्यक घटक. 1. तुमची कृती सद्भावनेने म्हणजे गुड फेथमध्ये केलेली असावी. 2. ती कृती समोरच्या व्यक्तीच्या फायद्यासाठीच हवी. 3. परिस्थिती अशी हवी की त्या व्यक्तीची संमती घेणंच शक्य नाही. आणि 4. जर त्या व्यक्तीचे पालक किंवा गार्डियन असतील तर ते वेळेवर उपलब्ध नसावेत. बघा, या 4ही अटी एकदम पूर्ण झाल्या पाहिजेत. यातली एकही अट कमी असेल तर कलम 30 लागू होणार नाही. हे 4 स्तंभ आहेत असं समजा, ज्यावर हे कलम उभं आहे. हे पाठच करून ठेवा. ठीक आहे, नियम तर आपण पाहिला, पण प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात, काही मर्यादा असतात. आणि खरं सांगायचं तर नियम समजून घेण्याइतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्याच्या मर्यादा समजून घेणं. कारण परीक्षेमध्ये प्रश्न नेमके याच भागावर येतात जिथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे संरक्षण कुठे लागू होत नाही ते नीट बघा. 1. तुम्ही हेतुपूर्वस्तर कुणाचा मृत्यू घडवू शकत नाही. 2. मृत्यूची शक्यता असलेली कृती करता येत नाही. अपवाद फक्त एवढाच की ती दुसऱ्याचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत टाळण्यासाठी हवी. 3. तुम्ही स्वतःहून कोणाला दुखापत पोहोचवू शकत नाही. आणि 4 म्हणजे तुम्ही कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देऊ शकत नाही. हे अगदी मनात कोरून ठेवा. तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी या कायद्याने आखून दिलेल्या रेडलाईन्स आहेत त्या ओलांडायच्या नाहीत. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे जिथे अनेकदा गोंधळ होतो. फायदा. या कलमामध्ये फायदा या शब्दाचा अर्थ काय? तर लक्षात ठेवा, फायदा म्हणजे जीव वाचवणं किंवा गंभीर शारीरिक इजा टाळणं. याचा अर्थ केवळ आर्थिक किंवा पैशातला फायदा, ज्याला आपण पिक्युनरी बेनिफिट म्हणतो, तो नाही. चला, आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली, पण कायदा हा प्रत्यक्ष उदाहरणांशिवाय पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे आता आपण काही उदाहरणे आणि महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय बघूया, जेणेकरून कोर्ट या कायद्याचा वापर प्रत्यक्षात कसा करतो हे आपल्याला कळेल आणि ही संकल्पना आणखी पक्की होईल. या पहिल्या उदाहरणाकडे बघा. हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. झ नावाचा एक माणूस बेशुद्ध आहे आणि डॉक्टर त्याच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करतो. आता इथे बघा, डॉक्टरचा हेतू काय आहे? सद्भावना. कोणासाठी करतोय? झच्या फायद्यासाठी. झची संमती घेता येते का? नाही, कारण तो बेशुद्ध आहे. त्यामुळे इथे कलम 30चे सगळे घटक पूर्ण होतात आणि म्हणूनच ही कृती गुन्हा ठरत नाही. आता हे दुसरं उदाहरण बघा, वाघाच्या हल्ल्याचं. इथे झला वाचवण्यासाठी वाघावर गोळी झाडली, पण ती चुकून झलाच लागली आणि त्याचा मृत्यू झाला. आता इथे परिणाम खूप दुःखद आहे, पण कायदा काय पाहतो? हेतू. गोळी झाडण्यामागचा हेतू झचा जीव वाचवणं हा होता, जो की एक स्पष्ट फायदा आहे. त्यामुळे सद्भावनेने केलेली ही कृती जरी तिचा शेवट वाईट झाला तरी गुन्हा मानली जात नाही. आता तिसरं उदाहरण एका लहान मुलाच्या अपघाताचं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरला तातडीने ऑपरेशन करायचंय, पण त्याचे पालक तिथे नाहीत. आता पालकांना शोधून त्यांची परवानगी घेण्यात जर वेळ घालवला तर कदाचित मुलाचा जीव जाईल. म्हणून वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन पालकांच्या अनुपस्थितीत सद्भावनेने केलेली ही कृती कायद्याने संरक्षित आहे. आणि हे शेवटचं उदाहरण. एका जळत्या घरातून मुलाला वाचवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाहीये, म्हणून त्याला खाली फेकलं जातं, भलेही यात पडून त्याचा मृत्यू झाला तरी. ही कृती गरजेपोटी म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटीमधून आलेली आहे. इथे धोका होता, परिणामही वाईट झाला, पण त्या परिस्थितीत मुलाचा जीव वाचवण्याचा तो एकमेव प्रयत्न होता. म्हणून ही कृती गुन्हा नाही. आता काही महत्त्वाचे खटले पाहूया, ज्यांनी या कलमाच्या तत्वांना आणखी मजबूत केलं आहे. पहिला, आर विरुद्ध बॉन्ड. या केसमध्ये कोर्टाने ठरवलं की रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सद्भावनेने केलेली कृती गरजेची आहे आणि तिला संरक्षण आहे. दुसरा, जेकब मॅथ्यू विरुद्ध पंजाब राज्य. यात कोर्टाने डॉक्टरांना मोठं संरक्षण दिलं की केवळ निर्णय चुकला म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करता येणार नाही जर त्यांनी चांगल्या हेतूने काम केलं असेल तर. आणि तिसरा, परमानंद कटारा विरुद्ध भारतीय संघ. या केसने तर हे स्पष्ट केलं की इमर्जन्सीमध्ये रुग्णाचा जीव वाचवणं हे प्रत्येक डॉक्टरचं कर्तव्य आहे. परीक्षेमध्ये एक आवडता प्रश्न असतो, तो म्हणजे 2 सारख्या दिसणाऱ्या कलमांमधला फरक सांगा. असाच एक गोंधळ कलम 27 आणि कलम 30 मध्ये होऊ शकतो. तर चला आपण या दोन्हींमधला फरक स्पष्ट करून घेऊया, म्हणजे डोक्यात काहीच कन्फ्युजन राहणार नाही. हा टेबल बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. कलम 27 मध्ये पालकांची संमती असते, ती घेतली जाते. हे कलम मुलं किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींसाठी आहे. पण कलम 30 हे अशा परिस्थितीसाठी आहे जिथे संमती घेणंच अशक्य आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, संमती म्हणजेच कन्सेंट हाच या दोन्हींमधला कळीचा मुद्दा आणि मुख्य फरक आहे. आणि मग आपण येतो त्या मूळ सिद्धांतावर ज्यावर हे संपूर्ण कलम उभं आहे,
तो म्हणजे गरजेचा सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी. हा सिद्धांत काय सांगतो? तो सांगतो की मोठं नुकसान टाळण्यासाठी जर एखादं लहान नुकसान करणं गरजेचं असेल तर ते क्षम्य आहे. कायदा कठोर आहे, पण तो मानवी जीवन वाचवण्याच्या गरजेपेक्षा मोठा नाही. हीच यामागची मूळ भावना आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो त्याचा एक निर्णायक सारांश पाहूया. परीक्षेच्या अधिरिव्हिजनसाठी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही तुलना बघा, यातून सगळा मुद्दा एकदम स्पष्ट होईल. डावीकडे आहे संरक्षित कृती. एक डॉक्टर बेशुद्ध अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ उपचार करतो. इथे गरज आहे, सद्भावना आहे. उजवीकडे आहे असुरक्षित कृती. एक सर्जन केवळ नफ्यासाठी बेशुद्ध व्यक्तीवर विचारल्याशिवाय कॉस्मेटिक सर्जरी करतो. इथे फायदा आर्थिक आहे, गरज नाही. बघितलं, सगळा खेळ हा हेतू आणि परिस्थितीचा आहे. जीव वाचवणारी गरजेची कृती संरक्षित आहे, पण केवळ फायद्यासाठी केलेली अनावश्यक कृती गुन्हाच आहे. तर शेवटी लक्षात ठेवण्याचे 3 मुख्य सिद्धांत. पहिलं, सद्भावना आणि फायदा एकत्र आले की संरक्षण मिळतं. दुसरं, हे सिद्ध करण्याची जबाबदारी की कृती सद्भावनेने आणि फायद्यासाठी केली होती ही आरोपीवर असते. आणि तिसरं, आपत्कालीन परिस्थिती आणि संमतीची अशक्यता हाच या कलमाचा पाया आहे. हे एक सूत्रच आहे असं समजा. सद्भावना प्लस फायदा प्लस आपत्कालीन परिस्थिती प्लस संमतीची अशक्यता = कायद्याचे संरक्षण. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. बचावकर्त्याचा हेतू तर चांगला, उदात्त असतो, पण समजा परिणाम मात्र दुःखद, अनपेक्षित लागला, तर अशा वेळी कायदा या दोन्हींमध्ये म्हणजे उदात्त हेतू आणि दुर्दैवी परिणाम यांच्यात तो नाजूक समतोल कसा साधतो यावर नक्की विचार करा. नमस्कार. कायदेशीर परीक्षांच्या तयारीमध्ये काही संकल्पना या मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाच्या असतात. आज आपण भारतीय न्यायसंहितेमधील अशाच एका महत्त्वाच्या तरतुदीवर, कलम 33 वर सविस्तर चर्चा करणार आहोत. याला किरकोळ हानीचं तत्त्व असंही म्हटलं जातं. आता भारतीय न्याय संहितेच्या कलम 33 मागची जी मुख्य विचारसरणी आहे ती या एका लॅटिन सुविचारात दडलेली आहे, द मिनिमस नॉन कुरेट लेक्स. याचा सोपा अर्थ असा आहे की कायदा प्रत्येक लहान सहान किंवा क्षुल्लक गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही. तो अशा गोष्टींची दखल घेत नाही. आजच्या या विश्लेषणात आपण या सगळ्या मुद्द्यांवर एक एक करून नजर टाकणार आहोत, जेणेकरून ही संकल्पना आपल्याला अगदी व्यवस्थित स्पष्ट होईल. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. किरकोळ हानीचं तत्त्व. फौजदारी कायद्याचा मुख्य उद्देश गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे आणि शिक्षा देणे हा आहे. रोजच्या जीवनातील प्रत्येक लहान सहान त्रासासाठी किंवा मतभेदासाठी नाही. आणि याच विचारावर हे तत्त्व आधारित आहे. खरं तर हे तत्त्व आपल्या कायदेशीर प्रणालीच्या कार्यक्षमतेसाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, जर प्रत्येक लहान सहान चुकीसाठी फौजदारी खटले दाखल होऊ लागले तर काय होईल? न्यायालयांवर कामाचा प्रचंड बोजा वाढेल आणि जे गंभीर गुन्हे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे क्षुल्लक तक्रारींना बाजूला सारून न्यायालयाचा वेळ वाचवणं हा यामागे एक मोठा उद्देश आहे. आता आपण थेट या कलमाच्या कायदेशीर तरतुदीकडे वळूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कायद्यामध्ये नेमके कोणते शब्द वापरले आहेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. हे आहे कलम 33चं मूळ स्वरूप. यात अगदी स्पष्टपणे म्हटले की जर झालेलं नुकसान इतकं किरकोळ असेल की एक सामान्य माणूस त्याबद्दल तक्रार करायला जाणार नाही, तर मग ते कृत्य गुन्हा मानलं जाणार नाही. यातील सामान्य ज्ञान आणि स्वभावाची व्यक्ती ही वाक्यरचना फार महत्वाची आहे. या कायदेशीर भाषेला अधिक सोपं करण्यासाठी आपण त्याचे 4 मुख्य घटक पाहू शकतो. कुठल्याही केसमध्ये हे संरक्षण मिळवण्यासाठी या 4ही अटी पूर्ण व्हाव्या लागतात. पहिलं, काहीतरी हानी झालेली असावी. दुसरं, ती हानी खूपच क्षुल्लक स्वरूपाची असावी. तिसरं, हे ठरवताना एक वस्तुनिष्ठ मानक वापरलं जातं, म्हणजेच सामान्य ज्ञान आणि स्वभावाची व्यक्ती काय करेल हे पाहिलं जातं, एखादी अतिसंवेदनशील व्यक्ती काय करेल हे नाही. आणि चौथं म्हणजे जर हानी किरकोळ असेल तर ती मुद्दाम केली गेली की चुकून झाली याने काही फरक पडत नाही. आता कायदा तर आपण वाचला, पण न्यायालय त्याचा अर्थ कसा लावतं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी करते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये केस लॉचा संदर्भ देण्याला खूप महत्त्व असतं. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक खटला आहे, विडा मेनेझेस विरुद्ध युसुफ खान. या केसमध्ये न्यायालयाने रिझनेबल पर्सन म्हणजेच सामान्य व्यक्ती या कसोटीवर भर दिला. आणि हाच सिद्धांत आजही किरकोळ हानी आहे की नाही
हे ठरवण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून वापरला जातो. तर मग एखादी हानी खरोखर किरकोळ होती की नाही हे ठरवताना न्यायाधीश या सर्व बाबींचा विचार करतात. म्हणजे इजा नेमकी कशी होती, काही शस्त्र वापरलं होतं का, घटनेच्या वेळची परिस्थिती काय होती, सामाजिक संदर्भ काय होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत एक सामान्य व्यक्ती कशी वागली असती ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जातो. बरं, कोणतंही कायदेशीर तत्त्व पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर त्याची काही व्यावहारिक उदाहरणं पाहणं खूप गरजेचं असतं. या भागात आपण पाहूया की किरकोळ हानी आणि गंभीर हानी यांच्यातली सीमारेषा न्यायालय नक्की कशी ठरवतं. ही स्लाईड बघा, यातून फरक अगदी स्पष्ट होतो. डावीकडची उदाहरणं जसं की मित्रांमध्ये चेष्टेने हलका धक्का मारणं हे किरकोळ हानीच्या कक्षेत येऊ शकतं. पण उजवीकडे बघा, सार्वजनिक ठिकाणी कोणाचा तरी अपमान करण्याच्या हेतूने मारलेली चापट, जरी यामुळे शारीरिक इजा फार झाली नाही तरी त्यामुळे होणारा अपमान ही गंभीर बाब मानली जाते. त्याचप्रमाणे दगड फेकून रक्तस्राव झाला तर ती क्षुल्लक बाब राहत नाही. म्हणजेच फक्त कृत्य नाही तर त्याचे परिणाम आणि संदर्भ हे निर्णायक ठरतात. परीक्षेमध्ये अनेकदा किरकोळ हानी आणि खाजगी संरक्षणाचा हक्क यातील फरक विचारला जातो. त्यामुळे हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, किरकोळ हानीचा बचाव हा झालेल्या नुकसानीवर अवलंबून असतो, जे क्षुल्लक असायला हवं. याउलट खाजगी संरक्षणाचा हक्क हा एका संभाव्य धोक्याला उत्तर देण्यासाठी असतो, जिथे वापरलेलं बळ हे त्या धोक्याच्या प्रमाणात असणं आवश्यक असतं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. इथले मुद्दे परीक्षेची तयारी आणि उजळणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. या संरक्षणाचा दावा करणाऱ्या आरोपीवरच ते सिद्ध करण्याची जबाबदारी असते. पण त्याला हे शंकेच्या पलीकडे बियॉन्ड रिझनेबल डाऊट या कठोर मानकावर सिद्ध करण्याची गरज नसते. फक्त संभाव्यतेचा आधिक्य, प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी हे प्रमाण पुरेसं ठरतं. म्हणजे आरोपीचा दावा अधिक संभाव्य वाटतो एवढं दाखवणं अपेक्षित आहे. सारांश म्हणून हे 4 मुद्दे या संपूर्ण कलमाचा गाभा आहेत. 1. हानी ही वस्तुनिष्ठपणे किरकोळ असली पाहिजे. 2. सामान्य व्यक्तीची कसोटी ही सर्वात महत्त्वाची आहे. 3. किरकोळ हानी करण्याचा उद्देश असला तरी संरक्षण मिळू शकतं. आणि 4. या सगळ्याच्या मुळाशी डी मिनिमिस नॉन क्युरॅट लेक्स हे लॅटिन तत्त्व आहे. आणि शेवटी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 33चं संपूर्ण सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं सांगता येईल: फौजदारी कायदा खऱ्या चुकांना शिक्षा करतो, बालिश त्रासांना नाही. हे वाक्य या तरतुदीचा आत्मा आहे आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना एक प्रभावी निष्कर्ष म्हणून नक्की वापरता येईल. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.